अब कुछ दिनों में वो पहाड़ का चूहा शिवाजी हमारे कदमों में होगा। विजापूरच्या तख्तावर बसलेला बादशाह अली आदिलशाह ही स्वप्न रंगवण्यात मग्न असतानाच त्याचा हेर तिथे आला। कहो, क्या खबर है उस काफर सिवा की? अफजल ने उसे जिंदा पकड़ा या मुर्दा? सलाम वालेकुम हुजूर। जनाब, एक बुरी खबर है। मान खाली घालून हेर म्हणाला। बुरी खबर? जी, अफजल खान मारा गया। क्या क्या बक रहे हो? ये कैसे मुमकिन है? अफजल जैसे हर हुन्नरी सरदार को हरा कर उसे कत्ल कर देना क्या इतना आसान है? नहीं, ये कदापि मुमकिन नहीं। विजापूर दरबारात एकच हाहाकार माजला। या अल्लाह, क्या ये कैसे मुमकिन है? क्या होगा? ये शिवाजी तो काफी खतरनाक मालूम पड़ता है। शिवा नाव निघताच एक अनामिक भीती सर्वांच्या चेहऱ्यावर तरळू लागली। माफ कीजिए बादशाह सलामत, लेकिन ये मनहूस खबर सच है। बातमी घेऊन आलेला हेर घाबरतच म्हणाला। ती बातमी ऐकून बादशाह सुन्न झाला। त्याच्यासाठी हा मोठा धक्काच होता। मात्र या धक्क्यातून सावरण्याची उसंत काही बादशहाला भेटली नाही। एका पाठोपाठ एक राजांनी घातलेल्या धुमाकुळीच्या आणि राजांच्या विजयाच्या बातम्या येऊन थडकत होत्या। त्या बातम्यामुळे आदिलशाह आणि विजापुरी दरबार पुरता बावचळून गेला। अफजल खानाने राजांच्या मुलखाचे केलेले नुकसान राजांनी आदिलशाही मुलखातून सूद समेत वसूल केले। खानाच्या वधानंतर अवघ्या 15 दिवसात राजांनी वाईपासून कोल्हापूर पर्यंतचा बराचसा आदिलशाही मुलूक काबीज केला। तब्बल 350 वर्षांनंतर 25 नोव्हेंबर 1659 रोजी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि कोल्हापूरने स्वतंत्र भूमीत मोकळा श्वास घेतला। त्यानंतर अवघ्या 4च दिवसांनी म्हणजे 29 नोव्हेंबर 1659 रोजी राजांनी आदिलशाहीची उपराजधानी असलेला पन्हाळा गडही काबीज केला। पारतंत्र्याच्या छाताडावर नाचणारं महाराजांचं घोडदळ भरधाव वेगाने विजय गर्जना करीत दौडत होतं। पाऊल टाकील तिथे विजय पताका रोवत हिंदवी स्वराज्याच्या सीमा वाढवत होतं। शिवाजीच्या जीवावर उठलेली आदिलशाही आता शिवा अगया अशी नुसती वावडी जरी उठली तरी हाय खात होती। आणि या सगळ्यावर कळस म्हणजे एक दिवस नेताजी पालकरांनी आपल्या फौजेनिशी थेट विजापूरच्या वेशीवरच धाड घातली। या बातमीने विजापूरचेच नाहीत तर दिल्लीचेही धाबे दणाणले। बादशाह अली आदिलशाह तर हादरून गेला। त्याची बेचैनी वाढली। सिवा सिवा सिवा, जिसे हम पहाड़ी चूहा समझते थे उसने हमारा जीना मुश्किल कर दिया है। इस सिवा का बंदोबस्त करना ही होगा। बेदरलेल्या आदिलशहाने घाईघाईने अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि छोटा रंडुल्ला खान उर्फ रुस्तुमे जमाला 10,000ची फौज घेऊन शिवाजी महाराजांवर चालून जाण्याचा हुकूम दिला। फाजल खान हा तोच फाजल खान होता जो मावळ्यांसोबत लढताना वाईतून पळून गेला होता आणि रुस्तुमे जमा जो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल वधाच्या वेळी राजांना शरण आला होता व राजांनी कीव करून त्याला सोडून दिले होते। या मोहिमेत सादत खान, फत्ते खान, संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे हे आदिलशाही सरदारही सहभागी होते। मात्र या मोहिमेत निघालेली फौज जरी 10,000ची असली तरी ती मागील पराभवाने पुरती घाबरलेली आणि आत्मविश्वास गमावलेली फौज होती। हेरांकरवी राजांना या संकटाची चाहूल लागली आणि राजांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली 5,000ची फौज गोळा केली। शत्रूने आपल्याला गाठण्याआधी आपणच शत्रूला गाठायचे असे ठरले। सरदारांना कामं वाटून दिली गेली। मराठी फौजेच्या उत्साहाला जणू काही उधाणच आलं होतं। त्यांना अवसान चढलं। मराठी स्वारांचे घोडे फुरफुरू लागले। स्वारांच्या छात्या तटतटून फुगल्या। शत्रूचं रक्त प्यायला मराठ्यांच्या तलवारी सनासन म्यानातून बाहेर निघाल्या। हर हर महादेव आणि तुळजाभवानीचा होणारा जयघोष आणि त्या जयघोषाच्या तालावर नाचणारे भगवे झेंडे गगन भेदू लागले। आदिलशाही फौजा कोल्हापूर नजीक आपल्या टप्प्यात येताच राजांच्या आणि नेताजींच्या फौजा चौताळून आदिलशाही फौजेवर तुटून पडल्या।
आपण आक्रमण करण्याऐवजी मराठी सैन्यानेच आपल्यावर आक्रमण केल्याचे पाहून आधीच आत्मविश्वास गमावलेली आदिलशाही फौज गांगरून गेली. अचानक धुळीचा लोट उठवत आपल्या उंचीला कमी पण अतिशय चपळ हालचाली करणाऱ्या भीमतडी घोड्यांच्या टापांचा आवाज करत आलेली मराठी फौज पाहून त्यांची पळताभुई थोडी झाली. मराठ्यांचे घोडे अत्यंत वेगाने, थोडाही वेग न मंदावता अनपेक्षितपणे वाटेल तसे वळत फिरत या आदिलशाही फौजेत शिरले. अचानक मंडल, फेर किंवा गिलटी घेत वेगाने मुसंडी मारत पुढे आले. कसे बसे सावध होत फळी बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिलशाही फौजेच्या फळीला खिंडार पाडत ते पुढे निघून गेले. काय होतंय ते कळायच्या आतच आजूबाजूला झाडाझुडपात लपलेला पायदळ लगेच खिंडार पाडलेल्या शत्रुफळीमध्ये घुसले. अत्यंत वेगाने आणि चपळाईने हल्ला करून ते लगेच परत फिरले. खरंच हल्ला होतोय की आपल्याला भास होतोय? जर हल्ला झाला तर हा हल्ला नेमका कुठून व कसा झाला हेच न कळालेली आदिलशाही फौज गोंधळून गेली. या गोंधळलेल्या फौजेच्या पिछाडीवर मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला. मराठ्यांनी चहूबाजूने हल्ले करून आदिलशाही फौजेला हैराण करून सोडले. एका पाठोपाठ एक अचानक होणाऱ्या वेगवान हल्ल्यांनी बावचळून गेलेल्या आदिलशाही फौजेला काय करावे, कुठे पळावे काहीच कळेना. जो तो आपला जीव वाचवत वाट दिसेल तिकडे धावत सुटला आणि 28 डिसेंबर 1659ला 10,000ची विजापुरी फौज 5,000च्या मराठी फौजेसोबत न लढताच फक्त भेदरूनच हारली. रात्री जेवणाच्या वेळी मावळ्यांचा उत्साह द्विगुणित होता. त्यांना राहून राहून फाजल खान, रुस्तुम-ए-जमा आणि त्यांच्या फौजेचे चेहरे आठवून हसायला येत होतं. ते एकमेकांना म्हणत होते, गड्यानो, गनिमाचे थोबड पाहिले का तुम्ही? बस का आता पाहिले की त्या शेगाय थोबड वासून डोळे पाडून आपल्याकडे पाहत होते, जस काय समोर भूतच नाचत्यात. आणि त्या पाजल्याच्या तर तोंडचं पाणीच पळालं आपल्याला पाहून. त्याला वाई आठवली असणार. अरे तोंडाला कोरड पडली म्हणून पाणी शोधाया पळाला असेल ते पळकुटा पाजल्या. खरे खरे हो. जेवणाच्या पंक्तीवर एकच हास्यकल्लोळ माजला. राजांनी पन्हाळा मजबूत केला. त्र्यंबकराव भास्करांना गडाचा किल्लेदार नेमलं. आपल्या फौजेचे 3 भाग करून राजे खुद्द स्वतः नेताजी पालकर आणि दारोजी यांच्या अधिपत्याखाली 3 नवीन मोहिमा आखल्या गेल्या. इकडे कसदिल आदिलशाही एका पाठोपाठ एक होणारे पराभव, मुलूकभर चाललेली लुटालूट, गमावलेले किल्ले यामुळे अक्षरशः हादरून गेली. आता शिवाजी थेट विजापूरवर आक्रमण करून आदिलशहाला गादीवरून काढून टाकणार आणि दुसरा बादशहा नेमणार या बातमीने तर बादशहाचे होते नव्हते ते अवसानही गळाले. काहीही करून मराठ्यांचे वाढते स्वराज्य रोखणे गरजेचे होते आणि म्हणूनच त्याने कुर्नूलचा सुभेदार सिद्दी जोहरला निरोप पाठवला. सिद्दी जोहर अत्यंत पराक्रमी, युद्धनिष्णात, सावध, राजकारण जाणणारा, कुशल आणि तडफेनं मोहीम पार पाडणारा कर्तृत्ववान सेनापती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या बलाढ्य सेनापतीचा केलेला सर्वनाश आणि त्यानंतरचा पराक्रम पाहून एकही आदिलशाही सरदार त्यांच्या विरोधात मोहिमेवर जाण्यास तयार नव्हता. अशा परिस्थितीत सिद्दी जोहरने ही जबाबदारी स्वीकारल्याने आदिलशहाला जरा हायसे वाटले. त्याने सिद्दी जोहरला सर्व सूचना दिल्या. अफजल खानाने कोणत्या चुका केल्या ज्या करायला नको होत्या त्या निदर्शनास आणून त्याला सावध केले. त्याची हौसला अफजाई केली. तू जोहर या नावाप्रमाणेच आदिलशाही दरबारातले रत्न आहेस, दरबाराची शान आहेस असे म्हणत सलाबत खान हा उच्च किताब देऊन त्याचा मोठा सन्मान केला. बादशहाने उत्तम दर्जाचा कारभारी काशी तिमाजी देशपांडे, फाजल खान, सिद्दी मसूद, रुस्तुम-ए-जमा, बाजी घोरपडे, सादत खान आदी सरदार, 20,000 घोडदळ, 40,000 फौज, हत्ती, प्रचंड तोफखाना, प्रचंड युद्ध साहित्य, सर्व सोयी सुविधा देऊन पूर्ण तयारीनिशी सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांवर पाठवले. सिद्दी जोहरच्या रूपाने स्वराज्यावर चालून येणारं संकट कमी होतं की काय म्हणून नुकतीच उभं ठाकू पाहणाऱ्या स्वराज्याच्या गुढीला मुळासकट उपसून काढण्यासाठी दिल्लीवरूनही औरंगजेबाने राजांवर प्रचंड मोठी मोहीम पाठवली. या मोहिमेचे नेतृत्व करत होता औरंगजेबाची प्रतिमा म्हणून ओळखला जाणारा खुद्द औरंगजेबाचा मामा अमीर उर उमराव शाहिस्ता खान, जो 1,30,000चा प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन
राजांवर चालून निघाला आणि आता तो औरंगाबाद ओलांडून अहमदनगरमध्ये येऊन पोहोचला सुद्धा. हेरांनी जेव्हा या बातम्या राजांना सांगितल्या तेव्हा राजांच्या फौजेचे 2 हिस्से मुलुकगिरीवर होते. राजांनी स्वतः मिरजेच्या गडाला वेढा दिलेला. स्वराज्य आता आदिलशाही आणि मुघलशाहीच्या दुहेरी कात्रीत सापडलं होतं. सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून का आला हे आपण पाहिलं. पण मग जर राजांना जोहर येत असल्याची बातमी आधीच कळाली होती तरीही राजांनी पन्हाळ्यावर थांबून सिद्धीला पन्हाळ्याला वेढा देण्याची संधी का दिली? एवढ्या मोठ्या संकटातही राजांनी आश्रय घेण्यासाठी पन्हाळ्याची निवड का केली? या दरम्यान गडावर काय काय घडामोडी घडल्या जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग, पन्हाळ्याचा वेढा. सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून येतोय ही बातमी कळताच राजांनी तातडीने मिरजेचा वेढा उठवला. नेताजी व दारोजींना परत येण्याचे हुकूम पाठवून राजे स्वतः 3 मार्च 1660 ला गुढीपाडव्याच्या दिवशी पन्हाळ्यावर आले. दारोजी आणि नेताजी अद्याप पोहोचले नव्हते. येणारं संकट मोठं होतं. चिंता वाढत होती, पण धीर सोडून चालणार नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पन्हाळ्याचे किल्लेदार त्र्यंबक भास्कर, बाजीप्रभू देशपांडे, गंगाधर पंत, सूर्याजी, संभाजी जाधव सर्वांची सज्जात बैठक बसली. राजांनी येणाऱ्या संकटाची सर्वांना कल्पना दिली. सगळे चिंताक्रांत झाले. त्यांना व्यथित झालेले पाहून राजे म्हणाले, मंडळी, आता स्वराज्य उभं करायचं म्हटलं की अशी संकट येणारच. आपल्यावर निघालेल्या या दोन्ही शायांच्या बड्या मोहिमा म्हणजे त्यांनी आपल्या स्वराज्याची घेतलेली धास्तीच आहे. विजापूरकर आणि दिल्लीकर आता सैरभैर झालेत. पण सैरभैर सुटलेल्या जनावरांच्या मुसक्या आवळण्यात आपण तरबेज आहोतच की. राजांच्या अश्वस्त बोलण्याने सर्वजण तणावमुक्त झाले. खलबत सुरू झाली. बैठकीतील मंडळींनी राजांना शत्रू येण्याआधीच आपल्या मुलखातील राजगड, पुरंदर किंवा प्रतापगडाचा आश्रय घेण्याचा सल्ला दिला. पण राजे म्हणाले, नाही, तसं करून चालणार नाही. कारण आम्ही जर तसं केलं तर आमचा पाठलाग करत सिद्दी जोहर 12 मावळात शिरेल. अफजुल्याने केलेल्या अत्याचारातून नुकतीच कुठे आमची प्रजा बाहेर निघत आहे. तेच हा जोहर त्यांच्यावर अत्याचार करायला धजेल. त्यातूनच जर शाहिस्ता खान आणि जोहर हे आमचे दोन्ही शत्रू एक झाले तर होणाऱ्या अत्याचाराला काही सीमाच राहणार नाही. ज्या प्रजेच्या रक्षणासाठी आम्ही स्वराज्य स्थापनेचा खटाटोप चालवला आहे त्या प्रजेला तोफेच्या तोंडी देऊन आपल्या कर्तव्यापासून पळणे हे एका रयतेच्या राजाला कधीही शोभणारे नाही. सर्व बाजूने विचार करून मग शेवटी राजांनी पन्हाळ्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला. कारण पन्हाळा अत्यंत मजबूत आणि शत्रूला कितीतरी वेळ झुंजवत ठेवण्याची ताकद असलेला गड होता. राजांनी आबाजी आणि बहिर्जी नाईकांना कोल्हापुरात पाठवून शक्यतोवर हेर खात्याने आपली कामगिरी बजावण्याच्या सूचना दिल्या. पन्हाळ्याची मजबूती वाढवली गेली. सर्व सोयी सुविधा करण्यात आल्या. धान्य, दारुगोळा, जनावरांचा चारा इत्यादींची पुरेपूर सोय करण्यात आली. गडावरील तुपाच्या विहिरीत भरपूर तूप साठवले गेले. गंजी खाण्यापासून ते अंबार खाण्यापर्यंत गडाचा कडक बंदोबस्त करण्यात आला. कितीही मोठा शत्रू आला तरी आता त्याला सहजासहजी गड फतेह करणं शक्य नव्हतं. आणि पाहता पाहता शत्रू गडाच्या पायथ्याशी येऊन थडकला. समुद्राच्या लोटाप्रमाणे जिकडे तिकडे आदिलशाही फौज पसरली गेली. गड गाठताच सिद्धीने गडाला चिरेबंदी वेढा घालण्यास सुरुवात केली. गडाच्या दक्षिण उत्तर जागा पाहून नाकेबंदी करण्यात आली. गडाच्या प्रमुख वाटा पूर्व पश्चिमेकडे होत्या, त्यामुळे त्या बाजूचा वेढा अधिक मजबूत करण्यात आला. आणि लगेचच सिद्दी जोहरने गडावर तोफा डागण्यास सुरुवात केली. पण एकही गोळा गडाच्या पायथ्याशी पोहोचत नव्हता. गडावर सिद्धू हवालदार आणि इतर पहारेकरी सिद्धीची फौज आणि त्यांच्या हालचाली पाहत होते. सिद्धू हवालदार आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, यायला येडा बिडा आहे का काय रे हो जोहर? उतावळ पोरांसारखा बूट टेकतो ना टेकतो तेव्हाच लागला तो फडा गायला. बरं आता येतोय का गोळा गडाच्या पायथ्याजवळ? नाही ना,
मग आता तरी बसाव ना गपगुमान. पण नाही, याच म्हणजे हाती केलं न मसनात गेलं असंच होणार आहे बघ. त्याच्या बरोबरचा मावळा मोठ्याने हसला आणि म्हणाला, अरे सिद्धू, ते नवा नवा आलं इकडं. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधणारच त्यो. त्याच्या सैन्याचा नेमबाजीचा सराव करून घेत असेल. सगळे परत मोठ्याने हसले. तिकडं तोफा डागून डागून वैतागलेल्या सिद्धीला गडाची मजबूती लक्षात आली. मात्र गडावरून कुठलाच प्रतिसाद दिला जात नाहीये हे पाहून त्याला मनोमन हसूही आलं. तो म्हणाला, मरगट्टे के इस राजा ने छिपने के लिए गढ़ तो बड़ा मजबूत चुना है, लेकिन लगता है इसकी फौज की हमारे साथ लड़ने की औकात नहीं. आगे बढ़ो. दुसऱ्या दिवशी सिद्धीने आपल्या तोफा पुढे सरकवण्याचे आदेश दिले. तोफा आणि सिद्धीची फौज गडाच्या दिशेने पुढे सरकू लागली. सज्जा कोठीतून हे सर्व पाहणाऱ्या राजांच्या ओठांवर नेहमी तरळणारं स्मितहास्य एवढ्या मोठ्या संकटातही तसंच तरळत होतं. गडावर 300 तोफा माचून तयार झाल्या. त्र्यंबकराव राजांना म्हणाले, या म्हणावं आता बिंदास्त. स्वागताचे बार उडवायला आम्ही आतुरच आहोत. राजे आणि त्र्यंबकरावांनी एकमेकांकडे पाहिले आणि दोघेही मिस्किलपणे हसले. दिन दिन म्हणत निर्भयपणे पुढे सरकणारी सिद्धीची फौज गडाच्या पायथ्यावर तोफांच्या टप्प्यात येता क्षणी पन्हाळा दौलत बुर्जावरून तो बेमुर्रत जोरदार कडाडली आणि बघता बघता जय भवानी आणि हर हर महादेवाच्या गजरासोबत मराठ्यांच्या इतर तोफाही दणादण गरजू लागल्या. मराठ्यांनी अचानक केलेल्या दमदार प्रतिकारामुळे सिद्धीच्या फौजेत गदारोळ माजला. त्याची फौज माघार घेऊन वाट दिसेल तिकडे धावत सुटली. तोफेच्या टप्प्यातून बाहेर जाऊन दम घेऊ लागली. शत्रुपक्षात होणारी पळापळ राजे, त्र्यंबकराव, बाजी आणि गडावरील सर्व माणसे आनंदाने पाहत होते. बाजी आनंदाने आपले दोन्ही हात एकमेकांवर आपटत जवळजवळ ओरडतच म्हणाले, अंग असं त्र्यंबकराव, याला म्हणतात जंगी स्वागत. गडावरून अचानक झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे सिद्धी जोर संतापला. 2-3 आठवडे सिद्धीने आहे त्या जागेवरून गडावर तोफा डागल्या, पण गडावर काहीच परिणाम होत नव्हता. त्याचा तुकडा देखील उडत नव्हता. तोफा पुढे सरकवायला गेलं तर किल्ल्यावरून होणारा प्रतिकार इतका जबरदस्त होता की तो तोफा पुढे सरकूच देत नव्हता. चिडलेल्या सिद्धीने वेढा अधिक बळकट केला. मुंगीलाही जायला वाट गवसणार नाही इतका चिरेबंदी वेढा त्याने घातला. सह्याद्रीच्या सिंहाभोवती मगर मिठीप्रमाणे गच्च वेढा आवळण्यात आला. वैतागलेल्या सिद्धी जोहरने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार असलेल्या राजापूरच्या इंग्रजांकडे लांब पल्ल्यांच्या तोफांची मागणी करण्यासाठी आपला वकील पाठवला. इंग्रजांना सिद्धीला तोफा विकणे शक्य नव्हते, कारण काही महिन्यांपूर्वी दारोजींच्या राजापूर बंदरातील मोहिमेदरम्यान पकडलेल्या इंग्रज वखारीवाले गिफर्ड आणि एका दलालाला सोडवण्यासाठी याच टोपीकरांनी राजांकडे आपला वकील पाठवून एक लेखी करार केला होता, ज्यामध्ये इंग्रज कधीही जंजिरा सिद्धी आणि राजांच्या विरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही शत्रूला दारू गोळा किंवा तोफा विकून मदत करणार नाहीत अशी 2 कलमे होती. पण ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य अधिकारी हेनरी रेव्हिंग्टनने मात्र या कलमांकडे कानाडोळा केला. हेनरी रेव्हिंग्टन हा तोच इंग्रज अधिकारी होता ज्याने पहिल्यांदा स्वप्न पाहिलं होतं की आपण भारतावर राज्य करू शकतो. भारतावर राज्य करण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या पाजी हेनरीने शेवटी राजांचा घात केलाच. राजापूरला ज्या गिफर्डचा जीव वाचवण्यासाठी इंग्रजांनी अवघ्या 3 मासांपूर्वी राजांसोबत लेखी करार केला होता, त्याच गिफर्डला सोबत घेऊन राजांसोबत केलेला लेखी करार मोडून टोपीकर राजांच्या शत्रूला सिद्धीला येऊन मिळाले. एवढंच नाही तर आपल्या लांब पल्ल्यांच्या तोफा घेऊन त्यावर आपलं निशाण लावून 10 एप्रिल 1660 हेनरी आणि गिफर्ड पन्हाळ्याच्या पायथ्याला येऊन पोहोचले आणि गडावर तोफा डागू लागले. टोपीकरांनी केलेल्या विश्वासघातामुळे राजांचा क्रोध उफाळून आला. पण क्षणात आपला क्रोध आवरत राजे म्हणाले, त्र्यंबकराव, हे धूर्त फिरंगी व्यापाराचं गाजर घेऊन जरी आले असले तरी फक्त व्यापार करणे हे एवढेच ध्येय नक्कीच नाही त्यांचे. व्यापाऱ्याला व्यापारासाठी बंदुका, तोफा आणि इतर हत्यारांची काय गरज? ही इतकी पाजी जात आहे की 2 शाह्यांच्या कात्रीत सापडलेल्या शिवाजीचा वरचेवर काटा काढण्यासाठी शिवाजीचाच करार मोडून त्याच्याच विरोधात उभे राहिले. ठीक आहे,
मराठ्यांचा इंगा अजून कुठं माहीत आहे यांना. स्त्रींची इच्छा असेल तर मराठ्यांशी वैर किती महागात पडू शकतं याची जाणीव आम्ही त्यांना नक्कीच करून देऊ. तेवढ्यात टोपीकरांच्या तोफेतील गोळा तटाजवळ येऊन पडला आणि राजे त्वेषाने म्हणाले, त्र्यंबकराव, आपली फिरंगी बनावटीची काली तोफ डागा. आणि कालीच्या रूपाने टोपीवाल्यांच्या तोफांना चोख प्रत्युत्तर दिले गेले. इंग्रजी तोफांचा मारा थांबत नव्हता. वेढ्यातून चौफेर फिरत दुर्बिणीतून पाहणी करणारे टोपीकर युद्धात उतरल्याने राजांची चिंता वाढली होती. किल्ल्यात फक्त 2000 सैनिक होते. राजांना आता 2च आशा दिसत होत्या. पहिली, राजांच्या मागे सतत पाठीराखा म्हणून उभा राहिलेला निसर्ग पावसाच्या रूपात बरसेल, आणि दुसरी, राजगडावरून किंवा नेताजी पालकरांकडून होणारा हल्ला. आता पुढे काय? पाऊस पडला असता तर राजांना त्याचा काय फायदा होणार होता? नेताजींना राजांच्या मदतीला यायला वेळ का लागला? शेवटी ते आले की नाही? या दरम्यान राजगडावर काय परिस्थिती होती? शाहिस्ते खानाच्या आक्रमणामुळे स्वराज्यातील इतर गडकिल्ल्यांचं काय झालं? वाहवा खान कोण होता? जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग, पन्हाळ्याच्या वेढ्या दरम्यान. नेताजी विजापूरमध्ये गदारोळ घालीत असताना त्यांना राजे पन्हाळ्यावरील सिद्धीच्या वेढ्यात अडकल्याची बातमी कळाली आणि त्यांनी विजापूर जवळील शहापूरमध्ये अचानक धाड घालण्याचा धाडसी निर्णय घेतला, जेणेकरून आदिलशहा राजधानीजवळ हल्ला झाल्याचे पाहून घाबरून घाईघाईने सिद्धीला परत बोलावे. आणि तसंच झालं. आदिलशहाने सिद्धीला परत बोलावण्याचा निर्णय घेतला सुद्धा. पण त्याच्या हेरांकरवी त्याला कळाले की नेताजींकडे फारच तोडकी फौज आहे. त्याने लगेचच खवास खानाला 5000 सैन्य देऊन नेताजींवर पाठवला. तशात गोवळकोंड्याची फौजही खवास खानाला येऊन मिळाली. शेवटी व्हायचं तेच झालं. खवास खानाच्या फौजेपुढे नेताजींच्या तुटपुंजा फौजेला माघार घ्यावी लागली. इकडे राजमाता जिजाऊ साहेबांची चिंता वाढत चालली होती. प्रसंग बाका होता. सर्व बाजूंनी एका पाठोपाठ एक संकट कोसळत होते. एकीकडून शास्ता खानाची अवाढव्य फौज शिरवळला खुद्द राजांच्याच राज्यात येऊन पोहोचल्याची बातमी त्यांना समजली. या राक्षसी फौजेच्या आक्रमणाला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन करत असतानाच दुसरीकडून राजे सिद्धीच्या घेऱ्यात अडकल्याची बातमी आली. आणि आता स्वराज्याच्या सेनापतीचा पराभव. सर्वत्र निराशाच निराशा. पण याही परिस्थितीत आऊसाहेब निर्भीडपणे उभ्या राहिल्या. सगळ्यात आधी त्यांनी सर्व किल्लेदारांना परवाने धाडले. त्यामध्ये त्यांनी गडावर सर्व सोयी सुविधा करून गड बळकट करण्याचे आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन सर्व शक्तीनिशी नेटाने गड लढवून गड अजिंक्य ठेवण्याचे हुकूम सोडले. आपल्या फौजांना गनिमी काव्याने शास्ता खानाला बेजार करून सोडण्यास सांगितले. पण नैराश्याचे ढग अधिकच गडद होत होते. राजे सिद्धीच्या वेढ्यात अडकून आता कैक महिने उलटून गेले. एकाही हेराला राजांपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. जिजाबाईंची तगमग वाढत होती. त्यांना माहीत होतं की स्वराज्य उभं करणं आणि ते टिकवणं केवळ राजांनाच शक्य आहे. त्यासाठी राजांची सुखरूप सुटका होणे फार गरजेचे आहे. आणि म्हणूनच त्यांनी होती ती फौज गोळा करून स्वतः शिवाजी राजांना सोडवण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल खान गडावर पोहोचले. मासाहेबांचा निर्णय ऐकून दोघेही चिंताक्रांत झाले. त्यांनी जिजाबाईंना कसे बसे अडवले आणि आपल्या फौजेनिशी पन्हाळ्याकडे रवाना झाले. पन्हाळ्यावर पहाटेच्या सुमारास राजे सोमेश्वराचे दर्शन घेऊन पूर्वेच्या तटावर उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायला आले. क्षितिजावर बालसूर्याच्या तांबूत छटा पसरल्या होत्या. सूर्यदर्शन घेऊन झुळूझुळू वाहणाऱ्या मंद वाऱ्यात राजे तटाखालील दाट वनराई न्याहाळत होते. सिद्धीच्या फौजा नजर जाईल तिकडे पसरलेल्या दिसत होत्या. सिद्धीच्या चिकाटीचे राजांना कौतुक वाटत होते. इतके दिवस झाले
पण सिद्धीने वेढा कुठेच सैल पडू दिला नव्हता. राजांना गडाची चिंता नव्हती, अंबार कुठेही भरलेली होती, पण राजांना आता आपल्या मुलखाची चिंता सतावायला लागली. शास्ता खान आता पुण्यात राजांच्या लाल महालातच मुक्कामी ठाकला होता. त्यात त्याला राजांचेच आप्तजन जाऊन मिळाले. राजांना आपल्या प्रजेची काळजी सतावू लागली. ते पावसाची आणि नेताजींची आतुरतेने वाट पाहत होते. आणि बघता बघता आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी गर्दी केली. हवेत गारवा जाणवू लागला. हो, ते पावसाचेच वारे होते जे वाहू लागले होते. राजे आनंदून गेले. त्यांचा कयास होता की सह्याद्रीत अखंड बरसणाऱ्या पाऊसधारा सिद्धीच्या फौजेला मानवणार नाहीत. रोगराई पसरेल, जनावरांचे हाल होतील. पावसाच्या माऱ्यामुळे सिद्धीची छावणी विस्कळीत होईल, वेढा खिळखिळा होईल आणि सिद्धी वैतागून एकतर वेढा उठवील किंवा वेढा सैल तरी करील, म्हणजे आपण इथून निष्ठून जाऊ. पण राजांचा कयास चुकला होता. मुरब्बी सिद्धीने सर्व तयारी केली होती. पावसापासून बचाव करण्यासाठी त्याने गवताच्या गंजी आणून त्यांच्यापासून पावसाळी छपऱ्या उभारल्या. अशातच एके दिवशी मराठ्यांचा सरसेनापती नेताजी पालकर येत असल्याची बातमी सिद्धीच्या हेरांनी आणली. आपले लक्ष लढाईकडे वळवून वेढा फोडायचा आणि शिवाजी राजांना पळायला वाट मोकळी करायची हा नेताजींचा डाव सिद्धीने ओळखला. नेताजी वेढापर्यंत पोहोचण्याच्या आत त्याने आपली राखीव फौज चिकुर्डे गावाकडे नेताजींवर पाठवली. त्याने आपल्या सैन्याला इशारे देऊन सावध केले आणि स्वतः वेढ्यावरून न हलता अत्यंत सावधगिरीने वेढ्याकडे लक्ष ठेवू लागला. नेताजींसोबत त्यांचा मराठी सरदार सिद्दी हिलाल खान आणि त्याचा अगदी तरुण मुलगा वाहवा खान हे दोघेही होते. वाहवा खान वयाने खूपच लहान पण अगदी निधड्या छातीने सर्वस्वपणाला लावून लढत होता. त्याने प्रयत्नांची शर्त केली, पण काळाने आपले सावध हेरले होते. जिकरीने लढणारा वाहवा खान लढता लढता जखमी होऊन खाली कोसळला. क्षणात निशस्त्र वाहवाला गनिमाने घेरलं. आपल्या अब्बूजान सिद्दी हिलालला बेचैन झालेलं पाहून तो मोठ्याने ओरडला, अब्बूजान, माझी फिकीर करू नका. शिवाजी राजे जैसे नेक दिल शेर के लिए मरना हर किसी के किस्मत में नहीं होता. आप लढो अब्बूजान, आप लढो. नुकतेच तारुण्यात पाऊल टाकलेल्या आपल्या लेकराच्या बोलांनी सिद्दी हिलालचे ऊर अभिमानाने भरून आले. तितक्यात त्या कोवळ्या जीवाचा निर्घुणपणे शिरच्छेद केला गेला. डोळ्यात देखत पोटचा गोळा कापला गेला, पण सिद्दी हिलाल तरीही प्राणपणाला लावून लढत राहिला. शेवटी तोही शत्रू हाती सापडला. नेताजींचा नाईलाज झाला. त्यांना माघार घ्यावी लागली. मावळत्या सूर्यासोबत राजांची उरली सुरली आशाही नेताजींच्या रूपाने मावळतीला गेली होती. राजांचा पाठीराखा म्हणून सतत उभ्या राहणाऱ्या निसर्गाने आत्ताही राजांची पाठराखण केली होती. मुसळधार पावसाने झोड उठवली होती. सुसाट्याचा वारा येत होता. तंबू उडत होते, पण चिवट जोहर कशालाच जुमानत नव्हता. त्याचा वेढा तसूभरही हालत नव्हता. मराठ्यांनी गनिमी काव्याने केलेले हल्ले तो वेळोवेळी मोडून काढत होता. राजांना आता त्यांच्या सुटकेची आशा अंधारात लुप्त होताना दिसत होती. त्यांच्यासमोर एकच पर्याय होता, राजांनी सिद्धीच्या स्वाधीन होणे. मग आता पुढे काय झालं? राजांनी शरणागती पत्करली का? राही कोण होती? या दरम्यान राजांचं हेर पथक कुठे होतं? त्यांची काय कामगिरी होती? जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग, पन्हाळ्याचा वेढा, हेर पथक आणि तह. राजे उदास झाले. त्यांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ती चिंता तरळत होती. आतली बातमी बाहेर पाठवता येत नव्हती. बाहेरची बातमी आत येत नव्हती. संपूर्ण जगाशी संबंध तुटला. राजांना पहिल्यांदाच इतकं चिंताक्रांत पाहत असलेल्या बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूंच्या काळजात काहूर माजलं. बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे हे दोघे बंधू वीरमाता दीपाबाई बांदलांचे सुपुत्र.
मस्तकी संजाब, मानेवर रुळणारी शेंडी, अत्यंत टपोरे आणि काळजाचा वेध घेणारे बोलके डोळे, ओठांवर भरदार मिशा, पलदंड बाहू, धिप्पाड देह, पिळदार शरीर आणि नसानसात पराक्रम भिनलेले, तल्लख बुद्धिमत्तेचे धनी असलेले हे भावंडे म्हणजे एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावा असे, सतत एकमेकांचे सोबती. 50 ते 55 वर्षांचे फुलाजी बाजींचे मोठे बंधू, तर 45 ते 50 वर्षांचे बाजी मूळचे बांदलांचे दिवाण. शिवाजी राजांनी जेव्हा बांदलांचा रोहिडा जिंकला तेव्हा बाजींनी प्रथम राजांना पाहिले. त्या भेटीपूर्वी बाजींना राजांबद्दल भारी द्वेष होता, पण या द्वेषाचे रूपांतर कधी लोभात झाले हे बाजींचं बाजींनाही कळाले नाही. अवघ्या 27-28 वर्ष वय असलेल्या राजांचे प्रत्येक पाऊल, त्यांचा संयम, त्यांची निर्णय क्षमता ते जवळून पाहत होते, अनुभवत होते. राजांच्या प्रत्येक पावलागणिक बाजींचा जीव त्यांच्यावर अधिकच जडत होता. कधी नव्हे ते राजांना घोरात पाहिलेले बाजी आपले मोठे बंधू फुलाजींना म्हणाले, गुलामगिरीतून हा मुलूक कधी बाहेर पडू शकतो असं कधीच वाटलं नव्हतं. पण या राजानं तो आशेचा किरण दाखवला बाबा. याच्या प्रत्येक पावलागणिक असं वाटतं की या राजासाठी 1000 मरणं आली तरी बेहत्तर, पण या राजाला राखलं पाहिजे. या देहाचा कण आणि कण या राजासाठी झिजला पाहिजे. या राजाला जर काही झालं तर गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर पडणारा हा मुलूक परत त्या विळख्याचं सावज बनेल. परत आपल्या माणसांना, बाया बापड्यांना बेआबरूचं जीणं जगावं लागेल. या राजाला जपलं पाहिजे दादा. आज तू आणि मी जोवर जिवंत आहोत तोवर समोर येईल त्या अग्निदिव्याला सामोरं जाऊन या माणसाला या संकटातून सोडवलं पाहिजे. सोडवलं पाहिजे दादा, सोडवलं पाहिजे. अस्वस्थ बाजी बाहेर येऊन एरझऱ्या घालू लागली. त्या भयान काळोख्या रात्रीत एखादा तरी आशेचा किरण सापडतो का याचा शोध घेऊ लागली. रयतेचा राजा, लाखो जीवांचा रखवाला अशा संकटात अडकल्याने प्रजेचा धीरही खचायला लागला. सर्वजण आई भवानीचा धावा करत होते. आमच्या राजाला यातून सुखरूप सुटू दे यासाठी नवस करत होते. बहिर्जी नाईकांचं हेर पथकही सिद्धीच्या छावणीत शिरून वेढ्याची कमकुवत बाजू शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, पण कुणाच्याच हाती काहीच लागेना. याच हेरपथकात राहीही होती. राही तशी ही अनाथ पोर. लहान असतानाच तिचे वडील गेले. आई होती तर तिलाही आदिलशाहीच्या कुण्या सरदारानं उचलून नेलं. तेव्हापासून पोरकी झालेल्या या पोरीला राजांच्या हेरपथकातील बिराजी काकांनीच आधार दिला. तिनं लहानपणापासून आदिलशाही आणि मुघलशाहीने सर्वसामान्य जनतेवर केलेला अत्याचार अगदी जवळून पाहिला होता, अनुभवला होता, ज्याची तिला भयंकर चीड होती. राजांच्या रूपानं हा अत्याचार करणाऱ्या शाह्या कोणीतरी नेस्तिनाभूत करू शकतं ही आशा राहीच्या मनात तग धरू लागली. आणि म्हणूनच तिने बिराजी काकांसोबत आपणही हेर पथकात सहभागी होऊन स्वराज्य स्थापनेत फुल न फुलाची पाकळी एवढा वाटा उचलणार असं बिराजी काकांना ठणकावून सांगितलं. त्यानंतर तिने तिला सोपवलेल्या कित्येक कामगिऱ्या यशस्वीपणे पारही पाडल्या होत्या. यावेळी राही आपला जीव तळहातावर घेऊन फाजल खानाच्या गोटात वेषांतर करून फिरत होती. आतील बातम्या काढण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती आणि तिच्या हाती एक अशी बातमी लागली ज्याने ती अक्षरशः गोठून गेली. राहीला आता घाई झाली होती ती छावणीतून सुखरूप बाहेर पडून राघोजीला आणि बिराजी काकांना भेटण्याची. कधी एकदाची रात्र होते आणि ती छावणी बाहेर पडून ही महाभयंकर बातमी त्या दोघांच्या कानावर घालते असे तिला झाले. एकदाची रात्र झाली. घनघोर अंधारात, मुसळधार पावसात, पावसानं केलेल्या चिखल राड्यातून रस्ता काढत ती छावणी बाहेर पडायला निघाली. दगड धोंड्यांची राकट कठीण पायवाट तुडवत दाट वनराईतून ती झपाझप पावलं टाकीत होती. छावणीचा एक एक टप्पा ओलांडत ती सावधतेने पुढे कूच करत होती. तेवढ्यात तिला गस्तकऱ्यांच्या मशाली ती होती त्या दिशेने येताना दिसल्या. राहीच्या काळजाची धडधड वाढली. त्यांच्यापैकी एकाने जरी तिला पाहिलं तरी तिची खांडोळी होणार होती. एक वेळ शिरच्छेद झाला तरी परवडलं,
पण या नरपशूंच्या हाती शिवाजी राजांच्या हेरपथकातलं बाई माणूस सापडलं तर ते सगळे मिळून तिचे लचके तोडायलाही कमी करणार नव्हते. या विचाराने राहीच्या अंगावर सरसरून काटा आला. तिच्या डोक्यात भावनांचा कल्लोळ माजला. क्षणभर तिला वाटलं की सरळ डोळे घट्ट मिटून शेजारच्या दरीत स्वतःला झोकून द्यावं. पण हाती लागलेली भयानक बातमी गडावर पोहोचवल्याशिवाय तिला मरायचं नव्हतं. ती विचार करू लागली. अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहू लागली आणि तिची नजर तिच्यापासून 6-7 पावलांवर असलेल्या भल्या मोठ्या पाषाणावर पडली. त्याच्या मागे ती सहज लपू शकत होती. पण मशाली तर आता बऱ्याच जवळ आल्या होत्या. आता काय करायचं? 6-7 पावलांचं अंतर तिला 6 मैलांपेक्षाही जास्त भासू लागलं. संपलं आता सगळं. आणि क्षणात तिला काहीतरी सुचलं. पुढचा मागचा कसलाही विचार न करता ती गुडघ्या इतक्या गवतात खाली झोपली आणि कोपरावर रांगत ती त्या पाषाणाकडे सरकू लागली. आता ती पाषाणाजवळ पोहोचली होती. झटकन ती त्या पाषाणामागे लपली आणि तिथून गस्तकऱ्यांच्या हालचाली पाहू लागली. काही क्षणातच गस्तकरी ती आधी होती त्या जागेवर पोहोचले. ते पाहून राहीला भर पावसातही दरडावून घाम फुटला. तिचा जीव थोडक्यात बचावला होता. गस्तकरी तिथून पुढे गेले. सुटकेचा निश्वास सोडून राहीही आपल्या वाटेला लागली. तिचा वेग वाढला होता. आता ती घनघोर जंगलात शिरली. इतक्या दाट जंगलात शिरण्याचा गनिम स्वप्नातही विचार करू शकत नव्हता. आता ती सुरक्षित होती. पक्ष्यांचा आवाज काढत ती इतर हेरांना इशारा करू लागली आणि तितक्यात तिला माकडाच्या चित्काराचा आवाज आला. तिनेही तसाच चित्कार करून इशारा केला. ती जंगलात असलेल्या हेरांच्या गुहेजवळ पोहोचली. तिकडून राघोजीही आला. त्याला पाहून तिला हायसं वाटलं. बिराजी काका गुहेतच होते. ते दोघेही आत गेले. राहीने सांगितलं, छावणीतील वातावरण काय बरं नाही. 4 महिने झाले येडा देऊन, पण राजा हाताशी येईना म्हणून समधे वैतागलेत. गनिम कवाबी पन्हाळ्याच्या मजबूत भिंतीवर फौज चढवू शकतोय. तसं नाहीच जमलं तर जवळ खचून असलेल्या दारू गोळ्यानं अख्खा पन्हाळा उडवून द्यायचा बेत आहे त्यांचा. राहीने सांगितलेल्या बातमीने दोघेही शहारले. आता मात्र काहीही करून राजांना भेटणे गरजेचे होते. यापुढे त्यांनी गडावर थांबणे कदापि योग्य नव्हते. राजांना काहीतरी मार्ग काढून या गराड्यातून बाहेर पडावं लागणार होतं. बिराजीने राघोजीला एक पत्र लिहायला सांगितलं. सांकेतिक भाषेतलं ते पत्र राघोजीने बहिर्जी नायकांकडे पोहोचतं केलं. गडावर सिधू हवालदार पहारा देत होता. त्याच्यासोबत अजून काही लोक बुरुजावरून फिरत होते. पावसाने जोर धरला होता. सुसाट्याच्या वाऱ्यात झाडांच्या पानांचा होणारा सळसळाट रात्रीची शांतता भंग करत होता. त्यात मध्येच जाग देणारे आवाज उठत होते. अचानक गडाच्या भिंतीवर कुणीतरी चढत असल्याची चाहूल त्यांना लागली. सावध होत खाली बघायच्या आत त्यांना गडाच्या वरांडीत 2 हात दिसले. त्याला जोरात वर खेचत क्षणात त्याच्या मुंडक्याभोवती आपला सशक्त हात आवळून सिधू हवालदार आपल्या साथीदारांना म्हणाला, खाली अजून किती जण आहे बघा. एका पहारेकराला त्र्यंबकरावांकडे पाठवले गेले आणि सिधू हवालदार आवेशाने म्हणाला, कोण आहे तू? कायसाठी चढल्यावर? किती जण आहे तुम्ही? गपगुमान सांग, नाही तर अशीच मुंडी पिरगळून टाकीन. सांग पटकन. तो इसम सिधूच्या बळकट हातावर थापटत म्हणाला, जरा दमान हवालदार, मी गनिम नाही, मी राजांचा माणूस आहे. राजांना भेटायला आलोय जीवाची जोखीम घेऊन. ऐका माझं, मला राजांना भेटायचंय. सिधू म्हणाला, तुला काय मी खुळा वाटलो होय र? राजांना भेटणं म्हणजे काय किरापत आहे का काय? चालला तोंड घेऊन राजांना भेटायला. इथं एवढ्या दिवसात कोणाला वर येता येईना का खाली जाता येईना, आणि तुला बरा तो जोहर पावला र. तुला बरोबर सोडलं त्यानं. कोणाला येड्यात काढतो तू गड्या? तितक्यात त्र्यंबकराव तिथे आले. काय प्रकार आहे ते पाहून त्यांनी सिधूला त्या इस्माला सोडायला सांगितले आणि त्याची माहिती घेतली. सिधूला समजावून वैतागलेल्या त्या इस्माने आपली खोटी दाढी काढली आणि परवलीचा शब्द सांगत तो त्र्यंबकरावांना म्हणाला, मला तातडीनं राजांना भेटायचं आहे.
परवलीचा शब्द ऐकून त्र्यंबकरावांनी लगेच राजांना वर्दी दिली. कुणीतरी गडावर चढलंय आणि स्वतःला हेर म्हणतोय, परवलीचा शब्दही बरोबर सांगतोय, हे ऐकून राजे तातडीने बाहेर आले. समोर उभ्या इस्माला पाहून राजे आनंदून गेले. नाईक, किती वेळ लावला ती यायला, असे म्हणत राजांनी त्याला मिठी मारली. आलेला इसम बहिर्जी नाईक आहेत हे कळाल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले. बहिर्जी राजांना म्हणाले, राजे, खूप दिवसांपासून संधीची वाट पाहत होतो, पण काही केल्या संधी काही भेटत नव्हती. आज कुठं ती भेटली. मध्ये सिद्धूकडे कौतुकाने पाहत बहिर्जी म्हणाले, पण राजे, इतके दिवस शत्रूच्या कोटात जीव वाचवीत आज वर चढलो, तर या सिद्धूनं मात्र असं काय मुंडकं दाबलं माझं, का मी म्हणलं आता काय माझा जीव राहत नाही. बिचारा सिद्धू वरमला होता. काय बोलावं त्याला सुचेना. राजेही सिद्धूकडे पाहून हसत होते. राघोजीने दिलेलं पत्र बहिर्जींनी राजांना दिलं. उत्तरेकडून 2 मेटी पातळ असल्याचा सुगावाही त्यांनी आणला होता. निरोप देऊन आणि काही मनसुबे घेऊन बहिर्जी साळसूतपणे गडाखाली उतरले. राजांचे क्षेमकुशल घेऊन एका हेराला त्यांनी राजगडाकडे रवाना केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सज्जा कोठीत खास माणसे गोळा झाली. या बैठकीत सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला गेला. गंगाधर पंतांची राजांचा वकील म्हणून नियुक्ती केली गेली. गंगाधर पंत व आणखी 4 जण शरणागतीचे पांढरे निशाण आणि नजराण्याचे ताट घेऊन गड उतरू लागले. छावणीतील लोक त्यांच्याकडे कुतूहलतेने पाहत होते. हे वकीलच असल्याचे स्पष्ट दिसत होते. जोहरने त्यांना आपल्या तंबूत घेऊन येण्यास सांगितले. वकिलाला सिद्धीच्या तंबूत आणले गेले. सावध सिद्धीने विचारले, कहिए, क्या मंसूबा है आपके राजा साहब का? वकील म्हणाला, राजांना त्यांनी आजवर केलेल्या कृत्याबद्दल पस्तावा येत आहे. त्यांनी आपल्याकडे माफीची याचना केली आहे. ते बिनशर्त बिनतक्रार आपल्यापुढे शरणागती पत्करण्यास तयार आहेत. फक्त आपण त्यांना सुरक्षिततेची हमी द्यावी. अफजल खानाचा मुलगा फाजल खान सिद्धीला सावध करत म्हणाला, बचके जनाब, उस काफर सिवा ने हमारे अब्बा जान को भी ऐसे ही फंसाया था. मेरी माँ ने तो इस वकील को भी यही बंदी बना लीजिए. सिद्धी म्हणाला, तुम्हारे अब्बा जान सिवा के कहने पर अकेले उससे मिलने गए थे. ये उनकी गलती थी. यह सिवा हमारे कबीले में अकेला आ रहा है. आणि त्याने वकील गंगाधर पंतांना तहास मंजुरी देऊन गडावर परत जाण्यास परवानगी दिली. इतके दिवस सावध राहिलेल्या सिद्धीने पहिल्यांदा अशी चूक केली जी करायला नको होती. गडावर जायला निघालेला राजांचा वकील पूर्ण छावणीतून फिरत फिरत गडाकडे निघाला. जाताना ज्याला त्याला शिवाजी राजे उद्या छावणीत येणार, शरणागती पत्करणार असल्याचे सांगतच तो गडावर गेला. बघता बघता ही बातमी साऱ्या छावणीत पसरली. गेले 4 महिने ऊन वारा पावसाशी झुंज देत, रात्र रात्र जागते पहारे देत, वेढ्याची मजबूती टिकवून ठेवणाऱ्या, पण आता अखंड पावसाच्या माऱ्यामुळे, पावसानं डोंगरातून वाहणाऱ्या प्रवाहामुळे वैतागलेल्या सिद्धीच्या सैन्याला आता हायसे वाटले. कित्येक दिवसांपासून राहुट्यात शिरलेल्या पाण्यामुळे त्यांना बसायला कोरडी जमीनही राहिली नव्हती. या बातमीने छावणी आनंदून गेली. उद्या शिवाजी शरण येणार या बातमीने ते बिंदास झाले आणि सिद्धीच्या आणि स्वतः सैनिकांच्याही नकळत वेढा सैल पडला. फैजल आता आपल्याला आपल्या अब्बूजानच्या कत्लचा बदला घेता येणार या विचाराने आनंदून गेला आणि सिद्धी जोहर आपल्या शामियान्यात विजापूरमध्ये होणाऱ्या जंगी स्वागताचे स्वप्न रंगवत बसला. मग आता पुढे काय? तह झाला म्हणजे राजांनी शरण जाणं अनिवार्य. मग राजे शरण गेले का? शिवा न्हावी कोण होता? राजांनी बहिर्जी नाईकांना कोणती कामगिरी बजावण्यास सांगितली होती? जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग, पन्हाळ्यावरून सुटकेसाठी.
भर दुपारी गडावर पोहोचलेल्या गंगाधर पंतांची गडावरील सर्वच मंडळी, खुद्द राजे, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, त्र्यंबक भास्कर, यशवंता, शिवा काशीद, रायाजी बांदल, कोयाजी बांदल आदी सर्वच आतुरतेने वाट पाहत होते. गंगाधर पंतांनी छावणीतील इत्तमभूत बातमी गडावर सांगितली. सिद्धीने तहाला मंजुरी दिल्याने सर्वांना बरं वाटलं. आता यानंतर काय पाऊल उचलायचं याचा विचार विनिमय होऊ लागला. काहीही झालं तरी आज राजांनी गड सोडायचाच हे निश्चित झालं. बहिर्जी नाईकांना सोपवलेली कामगिरी जर त्यांनी फत्ते केली तर गडावरून निसटण्याची वाट अजून सोपी होणार होती. पण आणखी एक अडचण होती. ती म्हणजे जर दुर्दैवाने गनिमाला राजांच्या गडावरून निघण्याचा सुगावा लागला तर काय करायचं. त्यासाठी शत्रूला चकमा देण्यासाठी दुसरा शिवाजी उभा करणं गरजेचं होतं. ही अडचण कळताच शिवा काशीद पुढे आला. शिवा काशीद, जो महाराजांच्या सैन्यात नाव्ही म्हणून काम करत होता. मजबूत बांध्याचा, सरळ नाक आणि तेजस्वी नजरेचा शिवा लाल मातीत कुस्ती खेळणे, मेहनतीने शरीर कमावणे, दांडपट्टा चालवणे, गड चढणे उतरणे, शत्रूच्या गोटात जाऊन माहिती गोळा करणे या सर्व गोष्टींमध्ये पटाईत होता. या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवा हुबेहूब राजांसारखाच दिसायचा. सणावाराला गडावरची पोरं वेगवेगळी सोंग घ्यायची. त्यात शिवाने खुद्द राजांचं सोंग घेतलं की बऱ्याचदा त्याला राजे समजून लोक मुजरा करायचे आणि शिवाही ते स्वीकारायचा. त्याचे मित्र सुद्धा त्याला थट्टेने या राजे असे म्हणायचे. राजांनीही त्याच्याशी आपले साधर्म्य बोलून दाखवले होते. शिवानेही हौसेने राजांसारखीच दाढी ठेवली होती. शिवा उत्साहाने म्हणाला, ही कामगिरी माझ्यावर सोपवा राज. एकदम पुढे आलेल्या शिवाला राजे म्हणाले, शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही राजा. तू शिवाजी होणं म्हणजे जाणून बुजून मृत्यूला बोलावून घेणं होईल. आणि आम्ही स्वतः सुखरूप सुटण्यासाठी तुला मरणाच्या जबड्यात पाठवायचं म्हणजे नाही शिवा, ते आम्हाला शक्य नाही. तुझं रूप म्हणजे दुसरे आम्हीच आहोत यात शंका नाही. पण आपल्यातलं हे साधर्म्य तुझ्यासाठी शाप सिद्ध व्हावा हे आम्हाला मान्य नाही. शिवा म्हणाला, असं बोलू नका राज. आजवर लई सोंग घेतली, खट्टा शिवाजी म्हणून लई मिरवलं, पण आज कळलं का आई भवानीनं मला तुमच्यासारखं रूप दिलं ती या दिसासाठी. मरणाचं काय राज, आज नाही तर उद्या कवा तरी ती येणारच. पण असंच मेलो तर कुणी शिवा नावी होता हे कुणाला ध्यानात राहील सांगा. पण ही कामगिरी फत्ते केली तर शिवाच्या जीवाचं सोनं होईल. शिवा म्हणून जगता नाही आलं तर काय झालं, शिवाजी महाराज म्हणून मेलो तर उद्या नाव तरी राहील माग. जन्माचं सार्थक होईल माझ्या. राजे ऐकेनात हे पाहून शिवाने एकदम राजांचे पाय धरले आणि तो म्हणाला, राजा ऐका माझं. तुम्ही वाचलात तर कितीबी शिवा नावी जन्माला येतील. तुम्ही हाय तर सौराज्य हाय, नाही तर काय बी नाही बघा. राजभवानीची आण आहे तुम्हाला. ही कामगिरी माझी राज, ही कामगिरी माझी. राजांनी गडबडीने शिवाला उठवलं. काय बोलावं हे त्यांना सुचेना. डोळे अश्रूंनी भरून आले होते. एकदम शिवाला मिठीत घेत ते उद्गारले, शिवा, म्हणूनच हे राजे पण नको वाटते आम्हाला. आमच्यासाठी किती सहज मरण पत्करलंस तू. काय म्हणावं या प्रारब्धाला की आम्हाला हर घडीला, हर प्रसंगाला तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे माणसं खर्ची घालावे लागतात. काय ही नियतीची कठोरता शिवा, काय ही नियतीची कठोरता. राजांच्या अश्रूंनी शिवाचा खांदा ओला होत होता. हे दृश्य पाहणाऱ्या सर्वांचाच ऊर भरून आला होता. सगळेच निशब्द होते. 2 प्रहर संपत आली. राजांच्या सोबत जाणारी माणसं, दळ, सामानाची व्यवस्था सुरू झाली. राजांनी पालखीतूनच जायचं हा बाजीप्रभूंचा अट्टहास होता. राजे व शिवा दोघांसाठी 2 पालख्या सज्ज करण्यात आल्या. तासाभरात शिवाला राजांच्या व्यक्तिमत्वातले बारकावे सांगितले गेले. ढिल्या अंगाने सगळं ऐकत असलेल्या शिवाला बाजी म्हणाले, शिवा, राजे इतक्या ढिल्या अंगाने कधीच उभे राहत नाहीत बरं. इरमलेला शिवा एकदम ताठ उभा राहिला. त्याही परिस्थितीत सगळेजण मोठ्याने हसले. शिवाने राजांचा वेश परिधान केला. राजांनी भोसल्यांचं लेणं असलेली कवड्याची माळ शिवाच्या गळ्यात घातली. शिवा काशीद खोटा शिवाजी आहे
हे कुणाच्या लक्षात तर येत नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी शिवाला एकदा गडावरून फेरफटका मारायला लावण्यात आला. राजांचं रूप धारण केलेल्या शिवासोबत त्र्यंबकराव, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू, यशवंता आणि काही बांदल मावळे होते. तितक्याच समोरच्या पहारेकऱ्याने राजांना आल्याचे पाहून घाईघाईने मुजरा केला. एव्हाना राजांचं पात्र निभावणारा शिवा त्या पात्रात पुरेपूर बुडाला होता. त्याने मुजरा स्वीकार केला आणि तो पुढे निघून गेला. त्याच्याकडे कौतुकाने पाहत असलेले बाजी हळूच शिवाच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, जमतय जमतय राजे. त्र्यंबकरावही मागून हळूच म्हणाले, आता काय बाबा, खुद्द राजांचं रूप, अनेक मुजरे स्वीकारावे लागणार. चला राजे, परत फिरूया. खुद्द गडावर देखील राजे उद्या सिद्धीला भेटायला जाणार असल्याची वदंता पसरवली गेली. गडाखाली बहिर्जी नाईकांनी राघोजी, बिराजी आणि राहीला पुढची कामगिरी सांगितली. ती कामगिरी होती शत्रूच्या छावणीतील दारुगोळा उडवून द्यायची. कामगिरी जीवावरची होती, पण स्वराज्याचं स्वप्न साकारायचं असेल तर राजांना पन्हाळ्यावरून सुरक्षित बाहेर काढणं गरजेचं होतं. राजांच्या सुरक्षिततेसाठी लाख जीव ओवाळून टाकायची तयारी होती स्वराज्याच्या या मावळ्यांची. हर हर महादेवाचा घोष करत तिघही आपल्या कामाला निघाले. दिवस मावळायला आता थोडाच वेळ बाकी होता. आज आकाश निरभ्र होते, पाऊसही ओसरला होता. वातावरणात काही वेगळेच संकेत होते. सर्वत्र शांतता होती, पण ती शांतता म्हणजे जणू काही भले मोठे तुफान येण्यापूर्वीची शांतता आहे असेच भासत होते. बिराजी आणि राहीने वेषांतर केले. सोबत 5-7 हेर अजून घेतले. सगळ्यांनी कव्वालांचा वेश चढवला आणि ते छावणीच्या दिशेने निघाले. कुणी आपल्याला ओळखणार तर नाही ना, या विचाराने त्यांचे हृदय धडधडत होते. राघोजी आधीच छावणीत मोठ्या अंमलदाराच्या वेशात शिरला. छावणी जवळ आली. ते छावणीत शिरणार तेच एका सैनिकाने त्यांना अडवले. कौन हो तुम लोग? अंदर कहा जा रहे हो? बिराजी काका म्हणाले, जनाब, हम सब कव्वाल है, कव्वाली गाने आए हैं. यहाँ कोई कव्वाली नहीं होगी, निकलो यहाँ से. आपल्या साथीदारांना आज शिरकाव करायला विरोध होताना पाहून मोठ्या अंमलदाराच्या वेशातला राघोजी तिथे आला आणि दरडावत म्हणाला, क्या चल रहा है यहाँ? कौन है ये लोग और यहाँ क्या कर रहे हैं? हुजूर, हमने सुना है कि अल्लाह की मेहरबानी से उस शिवाजी को आदिल शाही सल्तनत ने शिकस्त दी है, इसीलिए अल्लाह की तारीफ में हम हम्द गाना चाहते हैं जनाब, और मुनाजात भी करना चाहते हैं ताकि आदिल शाही सल्तनत आबाद रहे. ते ऐकून राघोजी म्हणाला, अरे ये तो बड़ा नेक काम है, क्यों रोका इन लोगों को? चलो जाने दो इन्हें अंदर, मैं लेकर जाता हूं इन्हें जौहर साहब के खेमे में. जी हुजूर, तो सैनिक म्हणाला आणि राघोजीच्या मागे सगळे चालू लागले. राघोजीने ठरलेल्या खानाखुणा करून मोकळ्या जागेत बांधलेल्या दारुगोळ्याच्या राहुट्याबद्दल माहिती पुरवली. आता ते त्या राहुट्याच्या अगदी जवळ आले होते. सर्वांना भयंकर ताण आला. हातपाय पार गार पडले. राहुट्या भोवतीचा पहारा जास्तच कडक होता. तो पहारा मोडून कामगिरी फत्ते करणं वाटलं होतं त्यापेक्षा जरा जास्तच अवघड होतं. जे काही करायचं होतं ते अगदी पापणी लवायच्या आत क्षणभरातच. राहुट्या समोर येताच राही मटकन खाली बसली. हाय मेरा पाव असे म्हणत मोठ्याने ओरडू लागली. राहुट्या समोरचे पहारेकरी कोण ओरडतंय ते कुतूहलतेने पाहू लागले. राघोजीने हे कव्वाल आहेत असे सांगितले. तो म्हणाला, लगता है आपाजान की पैर में मोच आई है. बेचारे, हमारी जीत की खुशी में हम्द गाने आए थे. देखा, हमने ऐसी शिकस्त दी उस शिवाजी को कि उसके चर्चे अभी से होने लगे. आणि हळूहळू त्याने पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यांची नजर चुकवत बिराजी काका आणि आणखी 2 जण राहुट्याच्या मागे गेले.
राहुट्याचं बांधकाम ओलच होतं. तिघांनी 3 बाजूला काठीने छिद्र पाडलं. सोबत असलेल्या पोकळ काठ्यांमध्ये ठासून ठासून सुरुंगाची दारू भरली आणि त्या काठ्या पाडलेल्या छिद्रातून पार आत बारुदाजवळ अशा पद्धतीने खुपसल्या की बाहेरून त्या दिसणार तर नाहीत, पण सुरुंग पेटवणं मात्र सोपं होईल. आणि सगळ्यांच्या नकळत परत राहुट्यासमोर राही जवळ आले. त्यांना आलेलं पाहून सगळेजण जरा निश्चिंत झाले. राघोजी म्हणाला, आपा जान की पैर में कुछ ज्यादा ही दर्द हो रहा है. बेहतर होगा कि आप लोग अभी वापिस जाओ. कल शिवाजी यहाँ होगा तभी आना. अल्लाह की खिदमत में जोर शोर से कव्वाली गाने के लिए. असं म्हणून तो त्यांना घेऊन परत छावणीच्या तोंडाला आला. तिथे ज्या सैनिकाने त्यांना अडवलं होतं त्याला कव्वाली रद्द केल्याची बातमी सांगून तो परत छावणीत आला. आता कव्वालीवाल्यांनी काही घात केल्याचा संशय कुणाला राहणार नव्हता. हळूहळू अंधार पडला. बघता बघता निरभ्र आकाशाला काळ्या कुट्ट ढगांनी व्यापून टाकलं. पावसाचे मोठाले टपोरे थेंब हळूहळू वेग घेऊ लागले. आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. विजा कडकडू लागल्या. अंमलदाराच्या वेशातील राघोजी दारू गोळा जिथे ठेवला होता त्या राहुट्याजवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या हातात मशाल होती जी विझू नये म्हणून त्याने तिला हाताचा आडोसा दिला होता. हळूच राहुट्याच्या मागे जाऊन आपल्या सहकाऱ्यांनी पाडलेलं छिद्र शोधून त्याने त्या काठ्यातील दारूला आग लावली. दारू सर्र करत पेटली. राघोजी घाईघाईने तिथून बाजूला होत जंगलाच्या दिशेने पळू लागला. तितक्यात एका पहारेकऱ्याने त्याला पाहिलं. त्याला संशय आला. तो मोठ्याने ओरडणार तितक्यात त्याच्या मागे एक भला मोठा स्फोट झाला ज्याने त्याच्या चिंधड्या चिंधड्या. त्या स्फोटानंतर एका पाठोपाठ एक असे स्फोट होत राहिले. क्षणात आजूबाजूच्या गवताच्या छपऱ्यांनी झाडांनी पेट घेतला. एकच एक भला मोठा लालबुंद आगीचा लोट वर उसळला. एवढ्या मोठ्या पावसातही आगीने रौद्र रूप धारण केले. एकच एक भयावह अग्नितांडव सुरू झाला. कोपलेल्या आगीच्या भक्षस्थानी पडलेले शत्रूचे शेकडो सैनिक छिन्न विछिन्न झाले. त्यांच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. शत्रूचा संपूर्ण दारू गोळ्याचीही जळून राख झाली. नेमकं काय घडलं हे कोणालाच कळालं नाही. आगीच्या तावडीत जे जे सापडलं ते सगळं जळून राख झालं होतं. सर्वजण काय झालं असावं याचे तर्कवितर्क लावण्यात व्यस्त झाले. कुणी म्हणत होतं की पहारेकरांपैकी कुणीतरी चुकून पेटती मशाल राहुट्याजवळ ठेवली असेल, तर कुणी म्हणत होतं की कदाचित कडाडणारी एखादी वीज कोसळली असेल. इकडे जंगलात झाडाच्या आडोशाला उभा राहून स्फोटाकडे पाहणाऱ्या राघोजीच्या ओठांवर स्मित पसरलं होतं. गडावर स्फोटाचा आवाज पोहोचला. पहारेकऱ्यांचे बऱ्यापैकी लक्ष आता झालेल्या स्फोटाकडे असणार होते. शिवाय सुदैवाने राजे सुखरूपपणे गडावरून निसटले तर चौतळलेल्या सिद्धीने नक्कीच गडाला त्याच्याकडे असलेल्या प्रचंड दारुगोळ्याने नेस्तिनाभूत करण्याचा प्रयत्न केला असता, जे आता शक्य नव्हतं, कारण त्याचा दारुगोळा आता जळून खाक झाला होता. आता पुढे काय? गडावरून निसटताना राजांना काही अडचण तर नाही ना आली? या सगळ्या प्रसंगात शिवाने राजांची साथ कशी दिली, त्याचे काय योगदान आहे, जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील भाग, पन्हाळ्यावरून सुटका आणि शिवा काशीदचे बलिदान. गडावर निघण्याची तयारी सुरू झाली. 12 जुलै 1660 कृष्ण अमावस्येनंतरच्या 5व्या दिवसाची ती रात्र. सर्वत्र काळा कुट्ट अंधार पडलेला. जणू काही राजांची पालखी कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून त्यांच्या रक्षणार्थ निसर्गाने अंधाराची चादर ओढली होती. मुसळधार पावसाच्या धारा आणि घोंगावणाऱ्या वाऱ्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. राजे सर्वांसोबत वाड्याबाहेर पडले. राजदिंडीजवळ 2 पालख्या तयार होत्या. राजे त्र्यंबकरावांना म्हणाले, त्र्यंबकजी, लढवता येईल तोवर गड लढवा, पण जर लढाई जीवावर बेतली तर खुशाल गड देऊन टाका. गड काय, परत जिंकता येईल, पण तुमच्यासारख्या माणसांची स्वराज्याला गरज आहे. जीवाला जपा. येतो. राजांनी शिवाला मिठी मारली आणि राजे पालखीत बसले.
पालखी निघण्यापूर्वी किल्ल्याच्या भोवतालचे वातावरण कसे आहे हे पाहण्यासाठी काही हेर खाली आले. हेरांनी पाहिले की रोजचा पहारा देणारे सैन्य आज जरा निवांत आहे. राजे उद्या शरणागती पत्करणार या बातमीने ते गाफील झाले होते. पालखी राजदिंडीतून बाहेर पडली. राजांसोबत बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी व कोयाजी बांदल व हिरडस मावळातील निवडक 600 बांदल बारगीर धावत होते. राजांच्या पाठोपाठ शिवाची पालखी देखील गडाखाली उतरू लागली. राघोजी, राही आणि बिराजी पालखीचा अंदाज घेण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ झाडांच्या आडोशाला थांबले होते. त्यांना पालखी दिसली तसे ते गजापूरच्या घोडखिंडीकडे रवाना झाले. रात्रीचा पहिला प्रहर चालू होता, म्हणजे रात्रीचे 10:15 वाजले होते. वादळ आणि विजांचा कडकडाट चालूच होता. रात्रीच्या काळोखात विजांचा लख्ख प्रकाश पालखीवर पडत होता. मुसळधार पावसात मावळे अनवाणी पावलांनी पालखी खांद्यावर घेऊन गड उतरू लागले. पावसाचे आडवे तिडवे फटकारे खात पालखी आडवाटेने खाली येत होती. पाऊस इतका जोरात होता की हाताच्या अंतरावरील दिसणं कठीण. त्या भीषण गडद काळोखाच्या साम्राज्यात कानांचे डोळे करून पालखीचे भुई एक एक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकत होते. सोबत न दिवटी होती, न दिवा, न मशाल. निसरडी वाट, खळखळणारे नाले आणि घोट्यापर्यंत चिखल. चिखलात रुतून बसलेले पाय उपसून काढले जात होते. पालखीला वाट दाखवण्यासाठी काही जण पालखीच्या पुढे धावत होते. दबक्या आवाजात सूचना देत होते. इकडून या, इकडून. पालखी खालीवर हिंदकाळे घेत पुढे जात होती. सोबत असलेल्या 600 मावळ्यांची हृदये धडधडत होती. रातकिड्यांचा आणि बेडकांचा भेसूर आवाज त्या काळोखाची भयानकता वाढवत होता. पावसाच्या माऱ्याने वैतागलेले वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे सगळेच रानटी आणि नरभक्षक जनावरं डरकाळ्या फोडत होते. ते आवाज ऐकून काळचा धस्स होत होतं. क्षण मोलाचा होता. जीवाच्या आकंताने सर्वजण पळत होते. पाय जमिनीवर टेकत नव्हते. गडावरून पुढे गेलेले हेर पालखीला वाट दाखवत होते. नेहमी असणाऱ्या पावसाळी वाऱ्यापेक्षा आजच्या वाऱ्याचा वेग काही औरच होता. तो सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस म्हणजे जणू काही निसर्गाचं चाललेलं तांडवच आहे असं भासत होतं. शत्रूच्या वेढ्याच्या चौक्या नजरेस पडू लागल्या. थांबा, हळू चला, हळू. आवाज नको. पालखीची गती किंचित मंदावली गेली. शक्य तेवढा आवाज न होऊ देता पाऊल टाकण्याचा प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत होता. डोंगरातून आलेल्या साचलेल्या पाण्यातून अल्ल्यात जरी पाय उचलला तरी होणाऱ्या पाण्याचा आवाज जास्त भासत होता. वेढा जवळ येत होता. आभाळ गरजत होतं. विजा लखलखत होत्या. झाडाझुडपातून, डोंगर कपाऱ्यातून वाट काढत पालखी खाली उतरत होती. दगडधोंडे अनवाणी पायाला रुतत होते. करवंदीचे काटे सपकन पायात घुसत होते. वेदनेचा डोह थेट मेंदूपर्यंत पोहोचत होता. पण कुणी हू की झू करत नव्हतं. भर पावसात मावळे घामाघूम झाले होते. त्यांची छाताडं धडधडत होती, कारण त्यांच्या खांद्यावर अवघ्या स्वराज्याचं दैवत होतं. त्यांची एक चूक आणि स्वराज्याचं उभं टाकलेलं स्वप्न पणाला लागणार होतं. सर्वांनी जीव मुठीत धरले होते. धडधडत्या छात्यांनी पालखी धावत होती. अखेर वेढा जवळ आला. आता ते शत्रूच्या जबड्यात प्रवेशले होते. किंचाळणाऱ्या विजा काळीच लपलपून टाकत होत्या. चपळाईने, झपझप आणि तितक्याच सावधगिरीने पालखीचे भुई पावले पुढे टाकत होते. राजांची पालखी वेढ्यातून बाहेर काढणे सर्वात जोखमीचे काम. वादळ वारा आणि पावसामुळे नेहमी दक्ष असलेले मोर्चावरील शाही सैनिक गारठले होते. संध्याकाळी झालेल्या स्फोटाबद्दल कुतूहलतेने चर्चा करत होते. पण शिवाजी राजांनी तह केला असल्यामुळे हा स्फोट त्यांनीच घडवून आणला असेल अशी शंकाही कुणाच्या मनाला शिवली नव्हती. तसेही उद्या शिवाजी राजे शरण येणार या विचाराने ते गाफील झाले होते. जमेल तसा आडोसा घेत सैन्य आराम करत होते. पण तरी चुकून कोणी पाहिलं तर
या विचाराने अंगावर शहारा उभा राहत होता. नाईकांनी सांगितलेल्या उत्तरेकडच्या मेटी जवळ आल्या. थांबा थांबा. हेर पुढे गेला. काय हाल हवा आहे ते हेरलं. आधीच पातळ असलेल्या उत्तरेकडील मेटी आता उद्या शिवाजीराजे शरणच येणार आहेत या विचाराने जवळजवळ नसल्यातच जमा होत्या. बाजूला खोल दरी असल्यामुळे तसेही तिथं कुणाला येणं शक्य नव्हतं. म्हणून आपणहूनच जागा बदलून काही गस्तकरी स्फोट झालेल्या बाजूला पहारा देत होते. बाकीचे गस्तकरी राहुट्याच्या आडोशाला जाऊन बसले होते. हेराने पुढे यायला खुणावलं. दबक्या आवाजात कुजबूज झाली. दमानं घ्या, दमानं. आणि दमादमानं सावध पावलं टाकत पण अतिशय चपळाईने योग्य संधी साधून राजांची पालखी बेमालूमपणे वेढा भिदून पार गेली. पण धोका अजून टळलेला नव्हता. हळूहळू पालखी शत्रूच्या वेढ्याला मागे सोडत होती. हा हा म्हणता पालखी बरीच पुढे आली. धोका टळला या विचाराने सर्वांच्या जीवात जीव आला. तितक्यात अपशकुनी रान पाखरानं चित्कार केला. त्या अशुभ आवाजाने सगळ्यांच्या काळजात धस्स झालं आणि त्याच्या पाठोपाठ आवाज आला, होशियार. तो आवाज ऐकून अंगावर सरकन काटा उभा राहिला. क्षणभर सगळे थबकले. काय होतंय हे लक्षात आलेले बाजी दुसऱ्याच क्षणी दमदार आवाजात म्हणाले, चला, थांबू नका. खळखळत्या ओढ्याच्या साक्षीने जांघडभर चिखलातून पाय उपसत पालखीचा मंदावलेला वेग दुपटीने वाढला. आता सुरू झाली होती खरी कसोटी. धैर्य, शौर्य, त्याग, इमान या उच्च मानवी मूल्यांचा इतिहास रचणाऱ्या स्वराज्याच्या एका अलौकिक ऐतिहासिक प्रवासाची ती कसोटी होती. पालखीत बसलेल्या राजांना काय होतंय हे लगेच कळालं. त्यांच्या नजरेसमोर सतत हसतमुख असलेला शिवा तरळत होता. शिवाच्या पुढे कोणतं संकट उभं राहणार हे राजे जाणत होते. नियतीपुढे माणसाचं काही चालत नाही या विचाराने खिन्न झालेल्या राजांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. बाजींनी दुसऱ्या पालखीला इशारा केला. पालखी वेगाने पुढे आली. बाजी भरल्या कंठाने शिवाला म्हणाले, शिवा, लेकरा, आता तुझी कामगिरी बजावण्याची वेळ आली. बाजींना अश्रू अनावर झाले. शिवा म्हणाला, तुम्ही माही काळजी करू नका. राजांना सुखरूप गडावर पोहोचतो करा. येतो. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी घेऊन 15-20 जण मुख्य रस्त्याने धावू लागले. राजांची पालखी आडवाटेने विशालगडाच्या दिशेने धावू लागली. पहारेकरांना मगाशी दिसलेल्या पालखीचा अंधारात परत काही सुगावा लागेना. गनीम, गनीम, दगा, दगा असे ओरडत ते सिद्धीकडे धावले. त्यांनी सिद्धीला काय घडलं हे सांगताच सिद्धीला मोठा धक्काच बसला. गेल्या 4 महिन्यांची त्याची मेहनत वाया जाणार या विचाराने त्याचा संताप उफाळून आला. त्याने आपला जावई सिद्धी मसूदला 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ देऊन पालखीचा पाठलाग करायला पाठवलं. शिवाची पालखी मसूदच्या सैन्याने पाहिली. शिवाजी सापडला या विचाराने मसूद आणि त्याचे सैन्य खुश झाले. क्षणात पालखी घेरली गेली. पालखी शिवाजी राजेच आहेत याची खातरजमा मावळ्यांकडून करण्यात आली. पालखी कडेकोट बंदोबस्तात पुन्हा पन्हाळ्याच्या पायथ्याला नेण्यात आली. पळून जाणाऱ्या शिवाजीला परत पकडण्यात आपल्याला यश आले या आनंदाने सिद्धी भारावून गेला. पालखी जोहरच्या समोर आणली गेली. राजांना बाहेर काढलं गेलं. भेदक नजर, मोहक छवी, कमालीची धिटाई, काही घडलंच नाही या आवेशाने राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. राजांचे ते रूप, ते धैर्य पाहून सिद्धीला त्यांचे कौतुक वाटले. फाजल खान मात्र आपल्या अब्बाजांचा कत्ल करणाऱ्या शिवाजीला पाहून कमालीचा संतापला. त्याचा हात म्यानातील तलवारीकडे वळाला. क्षणात त्याला आठवलं की अब्बूजांच्या भेटी दरम्यान त्यांनी शिवाजीच्या डोक्यावर वार केला होता. त्यामुळे त्याच्या टाळूवर एक निसरडी जखम झाली होती. त्याने क्षणात ती गोष्ट सिद्धीच्या कानात सांगितली.
शिपायांकरवी ती जखम आहे की नाही याचा तपास केला गेला. तिथे जखम नव्हती. सिद्धी चकित झाला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. डोळे आरक्त झाले. पश्चाताप आणि संतापाने लालबुंद झालेला सिद्धी राजांकडे पाहून मोठ्याने ओरडला, दगा, काफर, तूने हमको दगा दिया. कौन हो तुम? शिवा सिद्धीचा तो अवतार पाहून हसू लागला आणि म्हणाला, शिवा नावी म्हणतात मला. शिवाजी राजांना पकडणं इतकं सोपं वाटलं वय र तुला? राज तोय हाती कवा भिगावणार नाहीत. खंबक, तुझे मौत से डर नहीं लगता? अरे हट, मरणाची भीती कोणाला दावतो तू गड्या? माया राजांसाठी अशी 1000 मरण पत्करी म्या. शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मरण्यात काय चूक आहे ते तोयासारख्या उपऱ्याला नाही समजायचं. मार मला जनाब, मार दो इस कमबख्त को, उड़ा दो इसकी गर्दन. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज. असं म्हणत पुढच्याच क्षणी अस्वस्थ सिद्धीच्या तलवारीने शिवाचं शिर त्याच्या धडा वेगळं केलं. मानेच्या शिरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खाली कोसळलेल्या धडाची तडफडही काही क्षणात थांबली. आपल्याला दिलेली कामगिरी चोखपणे बजावून वीर शिवा काशीत अजरामर झाला. ये मरगट्टे इतने निडर कैसे है? या विचाराने ग्रासलेल्या सिद्धीकडे आता फक्त पश्चाताप, राग आणि चिडचिड एवढंच शिल्लक राहिलं. तो पुरता गोंधळून गेला. शिवाजी राजे नेमके निसटले की गडावरच आहेत हेच त्याला उमजेना. या सर्व धामधुमीत विस्कळीत झालेला वेढा त्याने परत घट्ट केला. आपण पकडलेला शिवाजी खोटा होता हे कळाल्यावर हताश झालेल्या मसूदने पुन्हा एकदा फौज गोळा केली आणि हेरांच्या सांगण्यानुसार तोही विशालगडाकडे निघाला. पुढे काय? पावनखिंड. हो, महाराष्ट्राच्या मातीतील न भूतो न भविष्यती अशी लढाई. पण 10,000 विरुद्ध 303 मावळे, तरीही विजय. हे कसं शक्य झालं? मराठ्यांची अशी कोणती युद्धनीती होती, कशी मानसिकता होती जिने 303 मावळ्यांनी शत्रूच्या 10,000 सैनिकांना गारद करून इतिहास घडवला? मृत्यूलाही न जुमानणाऱ्या या वीर बहादरांनी घोडखिंडीचे रूपांतर पावनखिंडीत कसे केले? जाणून घेण्यासाठी पाहूया उच्च मानवी मूल्यांना अत्युच्च ठिकाणी नेऊन त्यांची शिदोरी अधिक बळकट करणाऱ्या पावनखिंड या भागात. थोड्याच वेळात पहाट होणार होती. विशालगडाच्या वाटेने भरधाव वेगाने राजांची पालखी धावत होती. विशालगड अजून भरपूर लांब होता. ते अंतर कमी करण्यासाठी सर्वांची पावले जणू काही हवेतच पळत होती. पालखीच्या पुढे मागे पळणारे नखशिकांत भिजलेले वीर सावधतेने मागे पुढे नजर टाकीत होते. पालखीचे भुई न थांबताच पळता पळताच बदलत होते. मुसळधार पावसात गुडघ्या इतक्या चिखलात पाय रोवत पालखीचं ओझं खांद्यावर घेऊन माणसं ऊर फुटोस्तवर पळत होती. त्या ओझ्यानं खांदे मात्र पालखीत बसलेल्या राजांची झुकत होती. आपल्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कष्टाच्या जाणीवेने राजांचे डोळे राहून राहून भरून येत होते. तहान भुकेची पर्वा न करता आपल्यासाठी उपाशी तापाशी धावणाऱ्या त्या प्रत्येक जीवाला स्वराज्याचं महत्त्व समजलं होतं आणि आपण ते स्वराज्य नक्की उभारू हा त्यांचा आपल्यावरील विश्वास होता. त्या विश्वासाला तडा न लागू देण्याच्या जबाबदारीचं ते ओझं होतं. दिवस 1.5 प्रहर वर आला आणि मागून मसूद येत असल्याची बातमी घेऊन हेर आला. रात्रभर पळत असलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकून कुठच्या कुठं पळाला. रुतलेल्या काट्यांची, खुपलेल्या कपारींची, दगड धोंड्यांची, रक्ताळलेल्या पायाची, भुकेल्या पोटाची, धपापलेल्या छाताडाची कसलीच पर्वा कुणालाच नव्हती. काहीही करून लवकरात लवकर विशालगड गाठायचा एवढंच त्यांना माहित होतं. वेग आणखी वाढला. त्यांना फक्त आणि फक्त विशालगड दिसत होता. बघता बघता पालखी गजाखिंडीत आली. गजाखिंड,
दोन्ही बाजूने उंच उंच गेलेल्या दरडीतून जाणारी ही खिंड. गजा खिंडीत असताना दुसरा हेर बातमी घेऊन आला. धापा टाकतच तो म्हणाला, विशालगडाकडे सुरव्यांनी वेढा दिलाय. पालखी थांबली. राजे पायउतार झाले. बाजी म्हणाले, खेळण्याला सुरव्यांनी वेढा दिलाय. पुढे सुरवे, मागे मसूद. आता काय करायचं? विशालगडाच्या वेढ्याबद्दल काहीच कल्पना नसल्याने तिथे जाण्याचे नियोजन पुरते चुकले होते. पण आता सुरवेंचा वेढा फोडून विशालगड गाठण्याखेरीज पर्याय नव्हता. तितक्यात राहीही तिथे आली. राही पहिल्यांदाच राजांना पाहत होती. आपलं दैवत स्वराज्याचा रचयिता समोर पाहून ती भारावून गेली. तिने राजांना मुजरा केला. राहीला तिथं पाहून सगळे संभ्रमात पडले. बाजी म्हणाले, पोरी, तू कोण आणि इथं काय करतेस? म्या राही, बिराजी काकांसोबत हेरपतकात हाय म्या. राजांची पालखी इकडून जाणार म्हणून इथं काही तयारी कराय मी इथं आले. कड्यावरचे दगड म्या सैल करून ठेवलेत. काही दगडांना सुरुंग लावून ठेवलाय. आता तो मसूद मागून येतोय कळालं म्हणून इकडं आले. म्या काय म्हणते, लावलेला सुरुंग पेटवून आपण ही खिंड बंद केली तर शत्रूला इथंच थांबावं लागेल. बाजी म्हणाले, नाही पोरी, तसं केलं तर गनिम इथं अडेल यात शंका नाही. पण फार फार तर 1-2 तास. त्याचा फौजफाटा मोठा आहे. त्याच्या सैन्यांकरवी तो खिंड मोकळी करून परत आपला पाठलाग करणार. पुढं सुरव्या आहेत. त्यांच्याशी लढायला किती वेळ लागेल माहीत नाही. त्यात ही फौज पण आली तर मोकळ्या मैदानात गनिमाला हरवणं अवघड होईल. लढाई तर होणार, त्यात वाद नाही. पण या खिंडीत झाली तरच आपली फत्ते होईल. बाजींचं म्हणणं सगळ्यांना पटलं. राजे राहीला म्हणाले, ताई, तुम्ही बाई माणूस, आमच्यासाठी जीवावरची जोखीम कशाला घेतलीत? आता तुम्ही इथून मागे जा. राही म्हणाली, राज, तुम्ही हाय म्हणून आम्ही बायका सुखरूप तरी हाय. नाही तर मला बी माया आईसारखं नेलं असतं उचलून एखाद्या शाहीतल्या सरदारानं. मायासाठी आता स्वराज्यासाठी जगण्यात आणि स्वराज्यासाठी मरण्यातच राम हाय. बाई माणूस असलं म्हणून काय झालं? मासाहेबांसारखं मला बी रणरागिणी व्हायचंय, स्वराज्याची वाघीण व्हायचंय. ती हात जोडून राजांना म्हणाली, मला आता मागं फिरायचा आदेश नका देऊ राज. चला, म्या जाते पहाडावर. 100-500 गनिम तरी कमी करीन त्यांना इथं पोहोचूस तर. येते म्या. मुजरा राज. असं म्हणत राही तिच्या कामाला निघून गेली. चपळाईने दरड चढणाऱ्या राहीकडे क्षणभर सगळे कौतुकाने पाहत राहिले. बाजी राजांना म्हणाले, राजे, 300 मावळे घेऊन तुम्ही पुढे व्हा. सुरव्यांचा वेढा मोडून गड गाठा. मसूदला आम्ही रोखतो. राजे म्हणाले, नाही बाजी, इथवर आलो ते आलो. मसूदची फौज मोठी आहे. तुम्हाला सोडून जाणे शक्य नाही. जे होईल ते होईल. इथून पुढे आता सोबत लढू. ते ऐकून बाजी अस्वस्थ झाले. ते राजांना कळवळून विनवू लागले, राजे, आता वेळ दौडू नका. आता इथे क्षणभरही थांबणं म्हणजे धोका पत्करणं होईल. निघा राजे, निघा. नाही बाजी, ते शक्य नाही. बाजी कठोर आवाजात म्हणाले, राजे, ही फौज आमची आहे, बांदलांची आहे. वेळ प्रसंगी तुम्हाला बळजबरीने पालखीत घालून न्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. शत्रू अफाट आहे, तो कापून संपणार नाही. त्याने जर दावा साधला तर? नाही राजे, नाही, आम्ही तसं होऊ देणार नाही. राजे, या जीवांनी घेतलेले कष्ट वाया जाऊ देऊ नका. शिवाचं बलिदान आठवा राजे. गड गाठा राजे, गड गाठा. शिवाचे नाव निघताच राजे कासावीस झाले. राजे म्हणाले, बाजी, फुलाजी, शंभूसिंग. पण तुम्ही? शंभूसिंग जाधवांना पाहून राजांच्या भावना अनावर झाल्या. शंभूसिंग जाधव, राजांचे थोरले बंधू, संभाजी राजांसोबत वीरगती प्राप्त झालेल्या संताजीराव जाधवांचे वीर पुत्र आणि राजांचे सख्खे मेहुणे, जे राजांसोबतच जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली मोठे झाले. शंभूसिंग राजांच्या सावलीप्रमाणे सतत राजांच्या सोबत असत. शंभूसिंग राजांना म्हणाले, राजे, आजवर सोबत वाढलो, सोबत लढलो.
तुमची सावली म्हणून जगताना जे समाधान मिळालं त्याची तुलना कुठंच नाही. पण आज तुमची ढाल होऊन स्वराज्याचं रक्षण करायला मन आतुर झालंय. जर काही बरं वाईट घडलं तर लहानग्या धनाजीला तुमच्या छत्रछायाखाली पराक्रमाचे धडे गिरवायला जरूर शिकवा. राजे गहिवरले. बाजी म्हणाले, आमची काळजी करू नका राजे. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. जे बोललो ते वडिलकीच्या अधिकाराने बोललो. काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. आम्ही इथे खिंड रोखून धरतो. तुम्ही गड गाठा. गडावर पोचताच तोफांचा बार करा. तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही. बोलण्यात वेळ घालवू नका राजे. राजांना काय बोलावं सुचेना. त्यांचा ऊर भरून आला. त्यांनी बाजींना, फुलाजींना आणि शंभूसिंगांना मिठी मारली. त्या वीरांना सोडून पुढे जायला त्यांचे मन तयार होईना. बाजी म्हणाले, राजे, सुखरूपपणे गड गाठा. आमची लाज राखा. आम्ही जर परत दिसलो नाही तर मनाला खाऊ नका. काळजी घ्या. जा राजे, जा जा म्हणतो ना. बाजी कठोरपणाने ओरडले. राजे यशवंता आणि रायाजी बांदलांसह निम्मी शिबंदी घेऊन विशालगडाकडे निघाले. सर्वांनी राजांना मुजरा केला. राजे दिसेनासे होईपर्यंत बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि त्यांची फौज राजांना पाहत होते. रात्रभर उपाशी तापाशी राहून पूर फुटोस्तोवर धावलेल्या चिखल राड्यातून, पावसाच्या माऱ्यातून पळून पळून दमलेल्या राजांच्या सैन्याला आता नव्या दमाच्या सुरव्यांच्या आणि मसूदच्या फौजेसोबत लढायचं होतं. बाजी आपल्या बांदल सैन्याला म्हणाले, थोडा आराम करा. ताजेतवाने व्हा. शत्रू नजीक येतोय. त्याच्याशी फेऱ्या फेऱ्याने लढू. 20 कोस धावत आलेले धारकरी धापा टाकत गजाखिंडीत विसावले. तेवढ्यात नजरबाज धावत आला आणि म्हणाला, बाजी, गनिम जवळ आलाय. ते ऐकून सगळे सावध झाले. मसूदचा फौजफाटा मोठा, जवळजवळ 10,000ची ती फौज आणि मावळे फक्त 300. घाई करून, उतावीळपणा करून चालणार नव्हतं. डोक्याने दमाने खिंड लढवायची असं ठरलं. बाजींनी आघाडीची माणसे निवडली. फुलाजींनी सैन्याच्या तुकड्या पाडल्या. बाजी त्यांची तुकडी घेऊन दोन्ही हातात 2 तलवारी घेऊन खिंडीच्या तोंडाला उभे राहिले. धारकऱ्यांनी हाती ढाल तलवारी पेलल्या. काही मावळ्यांनी खिंडीच्या दोन्ही बाजूला असलेल्या रानाचा लपण्यासाठी आश्रय घेतला. खिंड अरुंद असल्याने मसूदची फौज जरी 10,000ची असली तरी एका दमात त्यांना सगळ्यांना लढाईत उतरणं शक्य नाही हे बाजींना आणि मावळ्यांना माहीत होतं. पण तरी खिंडीच्या तोंडाला उभ्या असलेल्या बाजी आणि 100 मावळ्यांच्या तुकडीला शत्रूच्या 1000 सैनिकांना तरी एका वेळी तोंड द्यावं लागणार होतं. म्हणजे एका मावळ्याला एका वेळी 10 सैनिकांशी लढावं लागणार होतं. मग जर अशात एखादा मावळा धारातीर्थी पडला तर त्याच्या शेजारी असलेल्या मावळ्याला 20 जणांना सामोरं जावं लागणार होतं. पण तशी वेळ आलीच तर मागे एक तुकडी सज्ज होती, ज्यातील एक मावळा पडलेल्या मावळ्याची जागा घ्यायला तत्पर होता. एक तुकडी खिंडीच्या उंच कड्याच्या टोकाला होती, जिचं काम होतं वरून दगड, भाले फेकून शत्रूला बेजार करायचं. आणि एवढं करून जर कुणी खिंडीत शिरायला यशस्वी झालंच तर आतल्या बाजूला 15 मावळ्यांची तुकडी त्याला जागीच उभा कापायला सज्ज होती. हा होता मराठ्यांचा सापळा, एक अभेद्य असं चक्रव्यूह. गजाखिंडीकडे येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज जसजसा वाढत होता तसतसे सर्वांचे रक्त उफाळून येत होते. छाताडं रुंदावली होती. रात्रभर केलेल्या धावपळीचा थकवा सगळे कधीच विसरले होते. आता त्यांचे फक्त एकच ध्येय होते, स्वराज्याच्या जीवावर उठलेल्या शत्रूला उभा, आडवा, गौसेल तसा फक्त कापायचा. काहीही झालं तरी त्यांना खिंडीत पाऊलही टाकू द्यायचं नाही. इकडे मसूदची फौज पावसाच्या बुरबुरीत भरधाव वेगाने त्या डोंगराळ प्रदेशातून येत होती. बिराजी आणि राघोजी झाडाझुडपात लपून शत्रूची वाट पाहत बसले होते. फौज आता डोंगरातून वाट काढत उताराला लागली. चहूबाजूंनी दाट वनराई, इतकी दाट की आभाळाचं दर्शनही नीट होत नव्हतं. मध्येच पायाखालचे दगड ढासळत होते. पावसाने केलेल्या चिखलात एकतर पाय रुतत होते नाहीतर घसरत होते. इतक्या अवघड वाटेने शिवाजी कसा जाऊ शकतो याचा विचार सैन्य करत होतं. तेवढ्यात बिराजीने एका झाडाला घट्ट झाकण लावून बांधून ठेवलेल्या 4-5 माठांवर गलोरीने एका मागून एक दगड मारले
आणि बघता बघता माठातून चवताळून बाहेर पडलेल्या आग्या मोहळाच्या हजारो आक्रमक माशा मसूदच्या सैन्यावर तुटून पडल्या. त्या दंशाने मसूदची फौज तीव्र वेदनांनी विव्हळू लागली. माशा चावलेल्या जागेवर भराभर सूज चढत होती. असह्य आग होत होती. त्या वेदनांनी होणाऱ्या आगीने सैनिक गडागडा लोळत होते. मधमाशांच्या हल्ल्यात 100-200 सैनिकांना आपले प्राणही गमवावे लागले. बिराजी आणि राघोजी झुडपाच्या आडोशाने पुढे गेले. पुढे गेलेल्या मसूदला मात्र मागे काय घडलं याची काहीच कल्पना नव्हती. भल्या मोठ्या उंच दरडीतून वाट काढत सैन्य पुढे चाललं होतं. मध्यभागी निमुळता रस्ता आणि कडेने असलेल्या जीवघेण्या दऱ्या पाहून त्यांचे डोळे फिरत होते. चालताना थोडा जरी अंदाज चुकला तरी जीवाला मुकावं लागत होतं. हळूहळू पावलं पुढे टाकत ते पुढे सरसावत होते. घोडखिंड आता नजीक आली होती. एका पहाडाच्या वर जाऊन थांबलेल्या राहीने आधीच सैल करून ठेवलेले मोठमोठे पाषाण शत्रू त्यांच्या टप्प्यात येताच खाली ढकलण्यास सुरुवात केली. वरून येणारे पाषाण सैनिक पाहत होते, पण स्वतःचा बचाव करायला त्यांच्याकडे मार्गच नव्हता. एका पाठोपाठ एक होणाऱ्या पाषाणांच्या वर्षावाखाली कितीतरी सैन्य चिरडलं गेलं. हे पाषाण अचानक कसे घरंगळले हे कुणालाच समजलं नाही, कारण वरती तर कुणीच दिसत नव्हतं. तेवढ्याच सैन्यातला एक जण म्हणाला, शिवाजी को सब शैतान का बच्चा कहते हैं. लगता है ये सच है. शिवाजी सच में शैतान है. तभी तो उसने काली जादू करके इन पत्थरों को हमारे ऊपर गिराया है. ते ऐकून झाडांच्या मागे लपलेले बिराजी आणि राघोजी एकमेकांकडे पाहून हसले आणि लगेच राघोजीने झाडावर लटकणाऱ्या जाड दोरखंडाला जोरात हिसका दिला आणि एक भला मोठा अगडबंब लाकडी ओंडका कशीबशी त्या पाषाणातून वाट काढत पुढे सरकणाऱ्या सैनिकांच्या दिशेने आला, जो 100-200 सैनिकांना कागदाच्या लष्करासारखा हवेत बिरकावत अचानक निघूनही गेला. मसूदचे अनेक सैनिक हवेत उडून आजूबाजूला झाडाझुडपात, दगडावर तर कुणी दरीत पडले. आता मात्र मसूदचे सैनिक पुरते धास्तावले. ते भेदरूनच पुढे सरकत होते. पानांचा जरी आवाज झाला तरी डचकत होते. झालेल्या घटनेने चिडलेला मसूद ओरडत होता, हरामी है ये मरगट्टे. चलो जल्दी करो, आगे बढ़ो. उस पहाड़ी चूहे को हमें रोकना होगा. मसूदने आपल्या घोड्याला टाच मारली. घोड्याने वेग धरला. दाट रानातून जात तो खिंड जवळ करू लागला. एकदा का आपण खिंड गाठली की आपण खिंड पार करून अगदी सहज शिवाजीपर्यंत पोहोचू अशी योजना मनाशी आखत मसूद पुढे धावत होता. पण जसा मसूद वर गेला तसं समोरचं दृश्य पाहून क्षणभर तो जागेवरच थबकला. उंच, अरुंद आणि खोल अशी गजाखिंड दगडधोंड्यांनी व्यापली होती. तिच्या दोन्ही दरडा दाट रानाने वेढल्या होत्या आणि तिच्या तोंडाशी एक बलदंड शरीराचा माणूस दोन्ही हातात शमशेर घेऊन छाताडाची ढाल करून उभा होता. हो, ते बाजीच होते. बाजी आवेशाने म्हणाले, या लांडग्यांनो, आमच्या स्वराज्याचे लचके तोडायचे काय तुम्हाला? हरामखोरांनो, आमचा राजा म्हणजे आमचं दैवत आहे. तुमच्यासारख्या कुत्र्यांच्या हाती तो कधीच लागणार नाही. या, कसं या खिंडीतून पाऊल पुढे टाकता ते बघतोच. या, हर हर महादेव. ते दृश्य पाहून क्षणभर गोंधळलेला मसूद दुसऱ्याच क्षणी द्वेषाने ओरडला, आगे बढ़ो, काट डालो हरामियों को. दिन दिन म्हणत आवेगाने पुढे सरसवणाऱ्या मसूदच्या फौजेवर झाडाझुडपाचा आश्रय घेऊन लपलेले खवळलेले मावळे अचानक तुटून पडले. मावळ्यांचा मती कुंठित करणारा वेग आणि अक्कलभंग करणारी चपळाई पाहून मसूदचे सैन्य गांगरून गेले. मावळे शत्रूवर वेगवान हल्ला करून अत्यंत चपळाईने शत्रुपक्षात घुसत होते. क्षणात शत्रूच्या फळीला अंधार पाडून लगेच परत फिरत होते. तेवढ्यात गोंधळलेल्या शत्रूला काय घडतंय हे कळायच्या आत त्याच्या पिछाडीवर दुसरी तुकडी हल्ला करत होती. मसूदचे सैन्य नाईलाजाने मागे फिरून मोहरा बदलते तोच त्याच्या डाव्या उजव्या बाजूवर हल्ले करून त्यांची पूर्ण फळी विस्कळीत करत होते. बघता बघता जय भवानी, जय विंझाई, हर हर महादेवाच्या गर्जनेत दिन दिनचा आवाज क्षणात लुप्त झाला. एकाच एक कापाकापी सुरू झाली. बाजींचे बांधल मावळे विजयप्रमाणे तलवार चालवत होते. मसूदच्या सैन्यातील कुणाचे हात उडत होते तर कुणाचे शिरधडा वेगळे होत होते.
मसूदचे सैन्य मागे हटत होते. मावळे आवेगाने लढत होते. मध्येच आघाडीचे मावळे मागे जात होते. नव्या दमाचे मावळे पुढे सरकत होते. आलटून पालटून खिंड लढवली जात होती. मसूदचे सैन्य थोड्या थोड्या अवधीने हल्ला करीत होते. मावळे द्वेषाने प्रतिकार करत होते. बाजींची तलवार पेशाने फिरत होती. दिसेल त्याचं मुंडकं उडवीत होती. रणांगणावर आता फक्त तलवारीच्या खणखणाटीचा आणि आर्त किंकाळ्यांचा आवाज घुमत होता. बाजींची तलवार खाली पडली. क्षणात बाजींनी दुसरी तलवार खाली टाकून पट्टा हाती घेतला. डोक्यावरच्या पागोट्याचं भान नसणाऱ्या बाजींचा पट्टा विजेसारखा चौफेर फिरू लागला. बेभान झालेले बाजी प्रचंड वेगाने घुमत होते. पापणी लावण्यास तरी अवधी लागत होता, पण बाजींचा पट्टा त्याही पेक्षा वेगाने शत्रूवर झडप घालत होता. मसूदचे सैनिक त्या माऱ्यातून वाचण्यासाठी मागे सरकू लागले. थकलेले जखमी झालेले बाजींचे वीर आणि बाजी विसाव्यासाठी मागे सरकले. त्यांची जागा शंभूसिंग आणि त्यांच्या तुकडीने घेतली. शंभूसिंग आणि त्यांचे धारकरी त्याच आवेगाने खिंड लढवू लागले. या लढाईला आता घनघोर युद्धाचं रूप आलं होतं. मसूदचं सैन्य हाय खाऊन मागे सरकत होतं. पुढे गेलेल्या सैन्यापैकी निम्म सैन्यही मागे येत नव्हतं. जे येत होतं ते अर्ध मेल्या स्थितीत येत होतं. मसूद ओरडत होता, हराम का खाते हो क्या, आगे बढ़ो, मारो, काटो, आगे बढ़ो. पण त्याच्या ओरडण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचं सैन्य जेवढ्या वेगाने पुढे जात होतं तेवढ्याच वेगानं मार खाऊन मागं येत होतं. लढता लढता प्रहर उलटला. फुलाजी, बाजी, शंभूसिंग आणि साऱ्या मावळ्यांच्या अंगाची चाळण झाली होती. नवीन जखमांना आता जागा उरली नव्हती. पण त्या जखमांना ते जुमानत नव्हते. त्यांचा वेग तसूभरही मंदावत नव्हता. त्या जखमातून वाहणाऱ्या लाल भडक रक्ताने रक्तरंजित इतिहास लिहिला जात होता. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांचे मावळे मोठ्या हिमतीने खिंड लढवत होते. वार छातीवर झेलले जात होते. अविरत बरसणाऱ्या आषाढ धारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते. पण विभळत मात्र कुणीच नव्हतं. शिरा तुटल्या, धमन्या फुटल्या, शरीरातलं रक्त संपलं, धडधडणीवर कोसळलं. पण हार कुणी मानत नव्हतं. माघार कुणीच घेत नव्हतं. पांढरपाणी गाव ते घोडखिंडीपर्यंतचा रस्ता शत्रूच्या रक्ताने माखला होता. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या घोडखिंडीत मसूदच्या सैन्यासाठी कर्दंकाळ म्हणून उभे राहिले होते. हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखून धरलं होतं. चिडलेल्या मसूदने आपल्या दुसऱ्या नव्या दमाच्या फौजेच्या तुकडीला पुढे पाठवले. तुकडी पुढे झाली आणि अचानक पहाडावरून मोठमोठ्या पत्थरांचे लोंढे गरंगळत त्यांच्या दिशेने येऊ लागले. मागे वळायच्या आतच त्या दगडांखाली 500 सैन्य चिरडलं गेलं. मसूदचं सैन्य आता गर्भगळीत झालं होतं. कुठून आणि कसा हल्ला होईल काहीच कळत नव्हतं. लढायचं की अचानक होणाऱ्या हल्ल्यातून स्वतःला वाचवायचं हेच त्यांना कळेना. राही, राघोजी आणि बिराजी आधीच ढिले करून ठेवलेले पाषाण पहारीच्या मदतीने खाली ढकलत होते. काही मोठमोठ्या पाषाणाखाली आधीच लावलेला सुरुंग पेटवून बाजूला सरकत होते. पाषाणांच्या लोंढ्यातून जीव वाचवून पुढे सरकलेले सैनिक मावळ्यांच्या तलवारीने कापले जात होते. या सगळ्या धामधुमीत मात्र एक घात झाला. आवेशाने लढणाऱ्या शंभूसिंगांना शत्रूच्या एका तुकडीने घेरलं. शंभूसिंगांनी त्यातल्या 9-10 जणांना कापून काढले. पण 20-21 जणांच्या त्या भ्याड तुकडीतील एकाने त्यांच्या पाठीवर वार केला. शंभूसिंग त्याला प्रत्युत्तर देत असतानाच त्या तुकडीतील दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, मग चौथ्याने त्यांच्यावर पाठी मागून भ्याड हल्ले चढवले. शेवटी शंभूसिंग धारातीर्थी पडले. इकडे राजे लवकरात लवकर गड गाठून तोफांचा आवाज करण्यासाठी धावत होते. आपल्या 300 मावळ्यांसह विशालगड जवळ करत होते. गड नजरेस पडत होता. फक्त शिवाजी राजे गडाकडे येत असल्याचे कळताच सूर्यराव सुर्वे राजांवर चालून आला. राजांचे मावळे सुर्व्यावर तुटून पडले. स्वतः राजे प्राणपणाला लावून लढत होते. त्यांना लवकरात लवकर वेढा मोडून गडावर पोचायचं होतं. बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि आपले मावळे राजांच्या नजरेसमोरून हटत नव्हते. त्यांना माहीत होतं की आपल्याला जो जो गड गाठायला उशीर होईल तो बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि त्यांचे बांदल मावळे जीवाचं मोल बाळगणार नाहीत. शरीराची चाळण झाली तरी लढत राहतील. काय होईल त्यांचं ही काळजी त्यांना सतावत होती. राजांनी हाती पट्टा चढवला. सप पट्टा चालवत राजे पुढे सरकत होते.
राजांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. सुरव्यांनी माघार घेतली. वेढा कापून राजे गडाकडे धावू लागले. जखमी झालेल्या मावळ्यांना अंगावरच्या जखमांची पर्वा नव्हती. त्यांना जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. राजांना गडावर येताना पाहून विशालगडाचे किल्लेदार झुंजारराव पवार धावत सामोरे आले. झुंजाररावांना पाहून राजे म्हणाले, झुंजारराव, घाई करा, तोफांचा आवाज करा. तो आवाज ऐकण्यासाठी प्राणपणाला लावून लढणाऱ्या आमच्या बाजी, फुलाजी, शंभूसिंग आणि मावळ्यांचे कान हुतावीळ झाले असतील. घाई करा झुंजारराव, विलंब करू नका, तोफांचा आवाज करा. सूर्य मध्यान्नीला आला होता, पण तोफांचा आवाज अजून आला नव्हता. रात्रभर डोंगर कपारीतून चालून आता जखमांनी जर्जर झालेल्या मावळ्यांचं शरीर क्षणाक्षणाला थकत होतं. बाजी आपल्या मावळ्यांना लढण्यासाठी प्रोत्साहित करत होते. लढता लढता गेलेला तोल सावरत असतानाच त्यांच्यावर शत्रूने वार केला. बाजी कोसळले. बाजूच्या मावळ्यांनी त्यांना घाईघाईने मागे नेले. बाजींना मागे आलेले पाहताच विसावणारे फुलाजी तडफेने उठले. दोन्ही हातात तलवारी घेऊन येणाऱ्या शत्रूवर ते तुटून पडले. नव्या दमाची मावळ्यांची तुकडी पुढे आली. थकलेले वीर मागे जाऊन विश्रांती घेऊ लागले. मसूदची हजारोची फौज तो नव्या दमाचे सैन्य पुढे पाठवत होता. पहाडावर असलेल्या मावळ्यांचे भाले शत्रूंचा अचूक वेध घेत होते. पहाडावरून मोठमोठ्या पत्थरांचे लोंढे घरंगळत होते. त्याचे सैन्य किड्या मुंग्यांसारखे चिरडले जात होते. रणांगणात तलवारीचा खणखणाट, हर हर महादेव, जय भवानी, जय विंझाई, दीन दीन, अल्लाहो अकबर, आक्रोश किंकाळ्यात निनादून गेले. रक्तबंबाळ झालेले बलदंड शरीराचे फुलाजी शत्रूवर द्वेषाने शमशेर चालवत होते. जणू काही त्यांना रणचंडिकाच प्रसन्न झाली होती. 3 प्रहर होत आले, पण खिंड काबीज होत नव्हती. दरड चढण्याचा प्रयत्न केला तर कोसळणारे पाषाण सैन्याला चिरडत खाली येत होते. मसूद संतापला होता. मुठभर मावळ्यांना आपण असं मारू असा त्याचा संभ्रम होता, पण तो खोटा ठरला होता. अशी लढाई न त्याने या अगोदर कधी पाहिली होती, न त्याच्या सैन्याने. सगळंच अविश्वसनीय होतं आणि आवेगाने लढणारे फुलाजी लढता लढता एकाकी पडले. तेवढ्याच शत्रूने दावा साधला. 4-5 जणांनी मिळून फुलाजींना घेरलं. फुलाजींची तलवार वाऱ्याच्या वेगाने फिरत होती. तितक्यात एका शत्रूची तलवार त्यांच्या मानेवर आदळली. त्या वाराने घायल झालेले फुलाजी खाली कोसळले. कोसळलेल्या फुलाजींवर निर्घुण सैन्याने एका मागून एक वार केले. मावळ्यांनी ते दृश्य पाहताच ते पुढे झाले. फुलाजींभोवती कडं करून त्यांनी त्या 5 जणांना जागीच ठार केलं. गतप्राण फुलाजींना मागे बाजींजवळ नेण्यात आलं. फुलाजींना त्या अवस्थेत आणलेलं पाहून बाजी धडपडत उठले. त्यांचे डोळे आरक्त बनले होते. रडणाऱ्या मावळ्यांना ते कठोर आवाजात म्हणाले, अरे, असं मरण येणं म्हणजे जगण्याचं सार्थक होणं. या मरणावर अश्रू गाळू नका, अभिमान बाळगा. तुमचा बाप मेलाय, याचा बदला घ्या. सोडू नका त्या हरामखोरांना. चुकून इथून बचावले तरी आयुष्यभर याद राहिली पाहिजे त्यांना या लढाईची. परत रणांगणात उतरायची हिम्मत झाली नाही पाहिजे. बाजींच्या त्या बोलांनी सर्वांच्या छात्या फुलल्या. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर, या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांचा आवाज अजून झालेला नाही एवढेच त्यांना माहित होते. दोन्ही हातात पट्टे घेत झोकांड्या देत बाजी पुढे आले. जणू काही बाजींच्या रूपाने खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारच प्रकटला होता. बाजींना खिंडीत आलेले पाहून एका वेळ खिंडीवर तुटून पडलेले मसूदचे सैन्य, भागो भागो, शैतान आ गया, शैतान आ गया, असे म्हणत मागे सरकू लागले. बाजी आणि उरलेले 20-25 मावळे प्राणांची बाजी लावून लढत होते. संतापलेल्या सिद्धीची मनधरणी म्हणून खिंडीकडे येणारे सैनिक खिंड जवळ येताच बचावाचे धोरण धरीत होते. घोड खिंडी भोवती जीवाची पर्वा नसलेल्या, स्वराज्याच्या रक्षणाचा विडा उचललेल्या शूरवीर महापराक्रमी द्वारपालांचे अभेद्य अजिंक्य असे कडे तयार झाले होते. मसूदचा प्रचंड जळफळाट होत होता. काय करावं म्हणजे हे मावळे माघार घेतील हेच त्याला समजत नव्हतं. आणि त्याला एक अघोरी कल्पना सुचली. त्याच्यापासून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या बंदूकधाऱ्या टोपीकराला मसूदने इशारा केला आणि मोठ्याने ओरडून त्याला फरमावले,
उस शैतान बाजी को भून डालो. मावळ्यांचा मोरका असलेल्या बाजी प्रभूला एकदा ठार केलं की बाकीचे मावळे पळून जातील आणि आपण खिंड सहज जिंकू असा त्याचा गैरसमज होता. पण त्याला कुठं माहित होतं की खिंड लढवणाऱ्या प्रत्येक मावळ्यात आज शिवाजी महाराजांचाच संचार झाला होता. त्यातलं कुणीही माघार घेणार नव्हतं. गोंधळलेला टोपीकर नुसताच समोर बावचळल्यासारखा बघतोय हे पाहिल्यावर मसूद अजूनच संतापला. तो अजून मोठ्याने ओरडला, अरे देख क्या रहे हो, जो खून से लथपथ है और अपने होश गवा के लड़ रहा है, उस शैतान बाजी को, इन मरगट्टों के सरदार को गोली मारो. बाजी कोणता आहे हे माहित नसलेला टोपीकर वैतागून म्हणाला, मैं मार तो दूं, पर ये तो बताओ कि इनमें से बाजी है कौन सा. यहाँ तो हर कोई खून से लथपथ है और अपने होश गंवा के पागलों जैसा लड़ रहा है. इनमें से कौन है इनका सरदार. त्यावर मसूद म्हणाला, जो बीच में लड़ रहा है, सर से लेकर पांव तक जिसके शरीर पर सिर्फ चोटे हैं और जो सबसे ज्यादा लाल है वो है बाजी. ते वर्णन ऐकून त्या बंदूकधाऱ्याने दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन मधोमध लढणाऱ्या आणि अक्षरशः रक्तात नाहून निघालेल्या रक्तभंबाळ बाजींना क्षणात हेरले. त्याने निशाणा धरला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या बंदुकीतल्या गोळीने बाजींचा वेध घेतला. गोळी छाताडात घुसली. बाजी कोसळले. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. बाजींना मागे आणले जात होते. सर्वांचे डोळे भरून आले होते. त्याही अवस्थेत बाजी ओरडत होते, लढा, जीवाचं मोल बाळगू नका. अजून तोफा कडाडल्या नाहीत, राजे पोहोचले नाहीत, लढा. त्याही अवस्थेत बाजींना ओरडताना पाहून मावळ्यांना चेव आला. मावळे परत तितक्याच आवेशाने लढू लागले. मसूदचा अंदाज चुकला होता. खिंड परत अजिंक्यच होती. बाजी अचानक डचकून उठले. ते शुद्धीवर आले होते. जणू काही आपले राजे गडावर पोहोचले नाहीत म्हणून प्रत्यक्ष यमदूताशीही युद्ध करून ते परत आले होते. त्यांनी विचारलं, तोफ झाली. नकारार्थी माना हल्ल्या. बाजींचा जीव कशासाठी घुटमळतोय हे सगळेच जाणत होते. राहून राहून सगळ्यांचे डोळे भरून येत होते. घायाळ झालेले बाजी त्याही परिस्थितीत सर्व बळ एकवटून उठले. वीरांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बिराजी आणि राघोजी एकदम पुढे झाले. त्यांनी बाजींना आराम करायला विनवले. आम्ही खिंड निकराने लढवू, तुम्ही काळजी करू नका असं आश्वासन दिलं. पण बाजींनी कोणालाही जुमानलं नाही. सर्वांवर आपली आरक्त नजर फिरवीत ते उद्गारले, राजे गडावर पोहोचले नाहीत आणि हा बाजी मरणाची वाट पाहत आराम करेल. ते कदापि शक्य नाही. मला न आराम मान्य न मृत्यू मान्य. मला उठावंच लागेल, लढावं लागेल. माझे राजे अजून गडावर पोहोचले नाहीत. जोवर राजे गडावर पोहोचत नाहीत तोवर हा बाजी मरणार नाही. तो विटा द्या. त्यांनी हाती विटा घेतला. विटाचा आधार घेत ते पुढे आले. बाजींच्या चेहऱ्यावर विक्राळ हसू उमटलं होतं. डोळ्यात अंगार फुलला होता. बंदुकीची गोळी खाऊन तिलाही न जुमानता परत पुढे आलेले बाजी आणि त्यांचं ते रूप पाहून आता मात्र मसूदही पुरता हबकला होता. भयभीत नजरेने हक्काबक्का होऊन तो पुढचं दृश्य पाहत होता. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत बाजी पुन्हा हातात विटा घेऊन प्राण्यांची बाजी लावून लढायला सज्ज झाले. त्याही परिस्थितीत ते पुढचे 2-3 तास लढत राहिले. बाजींचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून मसूदच्या सैन्याची दात खिळी बसली होती. कैसे है ये मरकट्टे जो मौत को भी रोके खड़े हैं. आखिर ये है कौन. शैतान या जिसे मौत भी नहीं रोक सकती ऐसा भगवान. या विचाराने ते संभ्रमित झाले होते. बाजी आणि मावळे मात्र फक्त लढत होते. शत्रूला पुढे सरसावण्यापासून रोखत होते. आणि तेवढ्यात गडावरून एका पाठोपाठ एक अशा 4 तोफा कडाडल्या.
तो आवाज ऐकून बाजींचे कान तृप्त झाले. चेहऱ्यावर विराट हास्य आणि समाधान प्रवेशले आणि क्षणात बाजी खाली कोसळले. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर तरळत होते. त्यांना सावरण्यासाठी राघोजी आणि बिराजी पुढे धावले. बाजी म्हणत होते, आई विंझाई, लाज राखलीस मग. माझ्या राजाला स्वराज्याच्या रूपानं सुराज्य स्थापन करण्यास अशीच पाठराखण कर आई, अशीच पाठराखण कर. राजे, अखेरचा मुजरा स्वीकार कर. असे म्हणत असतानाच बाजींनी प्राण सोडले. राजे पोहोचले याचे सर्वांना समाधान होते, पण तरीही या शत्रूला इथून पुढे जाण्यापासून रोखणे गरजेचे होते. नाहीतर कामी आलेल्या आपल्या वीर बांधवांच्या मृत शरीराचेही हाल केल्याखेरीज हा शत्रू राहिला नसता. राही पुढे आली. तिने मावळ्यांना मागे सरकण्यासाठी खुणावले. मावळे मागे होताच तिने 2 दगडांच्या भल्या मोठ्या खाचेत आधीच ठेवलेली पेटती मशाल बाहेर काढली, जिच्या मदतीने तिला आधीच लावलेला सुरुंग पेटवून खिंड बंद करायची होती. पण पावसामुळे ती मशाल विझली. आता काय करायचं? गनिम तर कूच करायला लागलाय. घाई करणं गरजेचं होतं. विचार करायला पण वेळ नव्हता. गडबडीने तिने मशालीतला एक निखारा, जो भर पावसातही थोडा तग धरून तापत होता, तो हाताने उचलला. ती त्याला सुरुंगावर ठेवणार तितक्यात इतका वेळ दगड खाली टाकून आपल्याला कोण सतावतंय याचा शोध घेत असलेल्या शत्रू पक्षातील एका सैनिकाने राहीला पाहिले. संतापलेल्या त्या सैनिकाने राहीला मारण्यासाठी एक बाण काढला आणि त्याने निशाणा धरला. तितक्यात बिराजी काकांची नजर त्याच्यावर पडली. सेकंदात हाती भाला पेलत ते त्याच्याकडे धावले. तो राहीच्या दिशेने बाण सोडणार तेवढ्याच शरीरात होती नव्हती तेवढी ताकद एकवटून पूर्ण ताकदीनिशी बिराजीने हातातील भाला त्याच्याकडे फेकला. भाला त्याच्या छाताडात आर पार घुसला. पण व्हायचा तो उशीर झाला होता. त्याचा बाण राहीच्या दिशेने सुटला होता. बाण सपकन राहीच्या मानेत घुसला. राही खाली कोसळली. राही, पोरी, असं म्हणत बिराजी काका राहीच्या दिशेने धावले. राहीच्या डोळ्यासमोर अंधाऱ्या आल्या होत्या, पण त्याही अवस्थेत तिला फक्त तिचं ध्येय दिसत होतं. आपल्या वीर बांधवांच्या मृत शरीराला तिला क्रूर गनिमाच्या हाती सापडू द्यायचं नव्हतं. ती कशीबशी गुडघ्यावर बसली. गुडघ्यावर रांगत रांगत जीवाच्या आकांताने ती तिच्या हातातून खाली पडलेला निखारा शोधू लागली. तो सापडला. सुदैवाने तो अजूनही विझला नव्हता. तिने तो परत उचलला. आपल्या शरीराला कसे बसे ओढत ओढत ती त्या सुरुंगापर्यंत आली. तिने तो निखारा सुरुंगावर ठेवला आणि तिथून बाजूला होत एका दगडाला पाठ टेकून बसली. थोड्याच वेळात एक मोठा स्फोट झाला. दरडी खाली कोसळू लागल्या. खिंड बंद झाली. त्या बंद झालेल्या खिंडीकडे पाहून राही हसली आणि बिराजी काकांकडे पाहून हसत हसत ती उद्गारली, ही शेवटची कामगिरी. अशी बरी अधुरी ठेवीन आणि आपली शेवटची कामगिरी ही चोखपणे बजावत राहीने हसत हसत प्राण सोडले. राहीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती खरंच स्वराज्याची वाघीण सिद्ध झाली. बाजी, फुलाजी, शंभूसिंग, राही आणि मावळ्यांचा पराक्रम पाहून आभाळानेही टाहो फोडला. कडाडणाऱ्या विजांसोबत बरसत आभाळही आक्रोशत होतं. स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप सुरक्षित राहायला हवेत, यासाठी स्वतः मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी प्रभू देशपांडेंसारखे सरदार, शंभूसिंग, रायाजी बांदल आणि शिवा काशीद सारखे वीर, राही, राघोजी, बिराजी सारखे गुप्तहेर आणि असंख्य मावळ्यांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिऱ्यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांचं काळीज मात्र लाखो मरण यात्रा भोगत होतं.
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजी, फुलाजी, शंभूसिंग, राही आणि सर्व बांदल मावळ्यांसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.